पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय श्री दासबोध अभ्यास मंडळाचे सर्व डॉक्टर नेमखेडकर, डॉक्टर जाधव आणि या अभ्यास मंडळामध्ये कार्यप्रवृत्त असणारे आपण सर्व सदस्य, सर्वप्रथम या वर्षीच्या तुकाराम महाराजांच्या बीजेच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आपल्याबरोबर बीजेचा उत्सव साजरा करण्याची ही माझी दुसरी वेळ आहे. मागे साल मला आठवत नाही आता, परंतु मिलेनियम स्कूलमध्ये आपण एक मोठा कार्यक्रम त्या वेळेला केला 2015-16 त्यावेळेला आपल्या घरीच मी राहिलो. तो उत्सव खूप छान मोठ्या प्रमाणामध्ये आपण संपन्न केला होता आणि त्याच्या खूप आनंददायी आठवणी घेऊन मी इथून गेलो. त्यानंतर पुन्हा 1-2 वेळा येणं झालं आणि सुदैवाने प्रत्येक वेळेला चांगल्या चांगल्या आठवणींमध्ये माझ्या भर पडत गेली. आणि मोकळं बोलायला हरकत नाही आता. आपले संबंध आता इतके औपचारिक राहिलेले नाही आहेत, मोकळं बोलायला हरकत नाही. इथून गेल्यानंतर पुन्हा इथलं आमंत्रण कधी येईल याची आम्ही वाट बघतो. आज दुपारी सलीलजींशी माझं बोलणं चालू असताना, काल मी देहूमध्ये होतो, गाथा मंदिरावरती कीर्तनाकरता गेलो होतो आणि तिथल्या काही स्नेहीजनांनी कीर्तनाचे काही फोटोज आमच्या ग्रुपवरती टाकलेले होते. खूप गर्दी, बीजेचा उत्सव असल्यामुळे मोठा समुदाय कीर्तनाला होता. दुपारी सलीलजींशी माझं बोलणं झालं त्यावेळेला ते असं थोडीशी खंत त्यांच्या अंतःकरणात होती आणि ती त्यांनी बोलून दाखवली. ते म्हणाले, अहो, तुमच्या कीर्तनाला जेवढे टाळकरी देहूमध्ये होते तेवढे श्रोते सुद्धा इथे नाही. परंतु मी त्यांनाही म्हणालो आणि तुमच्या समोरही ते पुन्हा एकदा स्पष्टपणाने बोलायला मला कोणताही संकोच नाही. गर्दी किती आहे याच्यावर कार्यक्रमाचं स्वरूप ठरत नाही आणि त्या दृष्टीनं आतापर्यंत मी कधी पाहिलंही नाही. परंतु मला नेहमी हे वाटत आलंय आणि आजही मी ते बोलून दाखवलं, डॉक्टरांनाही मी ते बोललो, की तिथे गर्दी असणं हे जेवढं स्वाभाविक आहे तेवढं इथं गर्दी नसणं हे तेवढंच स्वाभाविक आहे. कारण तिथे फक्त तेवढ्या करताच लोक आलेले होते आणि इथे एक व्यवहार डोळ्यासमोर ठेवून मुद्दाम या दुबई देशामध्ये येऊन काही नोकरी करून काही अर्थसंग्रह करावा या उद्देशानं इथं जमलेले लोक जर या कार्यक्रमाकरता इतक्या संख्येने येत असतील तर तिथली संख्या आणि इथली संख्या याची तुलना नाही मी करू शकत. इथे येण्याचा बहुतेक जणांचा हेतू हा पैसे कमवावेत हाच आहे आणि तो गैर नाही आहे. कारण आपल्याला तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधून प्रापंचिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही शिकवणी जर बघायच्या असतील तर पैसा कमावण्याला तुकाराम महाराजांनी कधी गैर मानलेलं नाही आहे.
आणि तो सगळा व्याप सांभाळून आपण जर हे इथे येत असाल तर ते महत्वाचं आहे. गर्दी किती आहे याच्यापेक्षा अशा ठिकाणी राहून हे सगळं आपण चालू ठेवलेलं आहे याला मला जास्त महत्व द्यावं वाटतं. हे याला जास्त मूल्य आहे. तिथे तर ते चालू राहणारच आहे, तिथे तर ते होणारच आहे, ते क्षेत्रच त्याच्याकरता आहे. परंतु इतक्या लांब राहून सुद्धा, परप्रांतामध्ये राहून सुद्धा, परधर्मियांमध्ये राहून सुद्धा आपण हे सगळं जतन करत आहात याबद्दल अंतःकरणपूर्वक आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे. खरं म्हटलं तर या एका कारणाकरता आपल्या सर्वांच्या चरणी लीनच झालं पाहिजे. यंदाचा उत्सव आपण तुकाराम महाराजांचा बीजेचा साजरा करतो आहोत. त्याचं कारण सरळ आहे. बीजेचा उत्सव यावर्षी साजरा करतो आहोत कारण यावर्षी बीज शुक्रवारी आलेली आहे. हे खूप स्वाभाविक आहे. अर्थात ती कोणत्या वारी येते याला जरी त्या अर्थाने महत्व नसलं तरी इथल्या बाबतीत त्याला महत्व आहे. आपलं भाग्य चांगलं आहे की यावर्षी तुकाराम महाराज शुक्रवारी सदैव त्यांच्या वाङ्मयाचा, त्यांच्या चरित्राचा, त्यांच्या इथं अवतार घेण्याचा आणि अवतार कार्य झाल्यानंतर इथून परत जाण्याचा काही निश्चित असा विचार आहे. त्याच्यामधून संतांच्या प्रत्येक कृतीला, प्रत्येक विचाराला, त्यांच्या प्रत्येक हालचालीला एक व्यापक असा आयाम असतो. त्याच्या मागे खूप सखोल असा एक विचार असतो की जो विचार हा केवळ संतांच्या चरित्रामधून दिसत असला तरी सुद्धा त्याचा हेतू, त्याचं प्रयोजन हे मात्र जगत कल्याण असंच असतं. थोडंसं भावनेने आणि तरीही तात्विक बोलायचं झालं तरी ज्ञानेश्वरीचं प्रमाण घेऊन आपल्याला बोलता येऊ शकतं की संतांनी घेतलेला श्वास हा सुद्धा जगत कल्याणाच्या निमित्तानंच घेतलेला असतो. ज्ञानेश्वर महाराजांचे श्वासोश्वासही प्रबंध होवावे असे ज्ञानेश्वर महाराजांचे श्वास ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायामध्ये बोलून दाखवतात. सर्वच संतांच्या अवताराला एक प्रयोजन आहे आणि तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे असं तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलंय. ते जगाच्या कल्याणार्थ इथे येत असतात. त्यामुळे संतांची भाषा ही एका विवक्षित व्यक्तीच्या कल्याणापुरती कधी मर्यादित नव्हती किंवा एखाद्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कधी तसं प्रबोधनही केलेलं आपल्याला दिसत नाही. किंबहुना परमात्मा आणि संत यांची जर तुलना करायची ठरली तर या बाबतीत ती तुलना आपल्याला करता येऊ शकते. किती गंमत आहे ही की संपूर्ण कुरुक्षेत्रावरती भगवंताला काहीतरी विचार सांगावा वाटला आणि तो भगवंताने सांगितला आणि तो ऐकण्याकरता अनेक विचारवंत, अनेक भक्त, अनेक तत्वज्ञ समोर असताना सुद्धा भगवंतानी त्या सर्वांपैकी फक्त एका अर्जुनालाच ती गीता सांगितली. आपण म्हणतो ही गीता जगताचं कल्याण करणारी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तसं बोलून दाखवलंय. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे असं म्हटलंय ज्ञानेश्वर महाराज. खरंच गीता मानवी जीवनाचं कल्याण करते. ती अर्जुनाचं कल्याण करण्याकरता सांगितलीच नाही, ती मानवाचं कल्याण करण्याकरता सांगितली. हे आपण मानतो आणि हे एका अर्थानं खरंही आहे. परंतु हे जर खरं असेल तर प्रश्न हा पडतो की जर ती मानवी जीवनाचं कल्याण करणारी आहे हे जर भगवंताला माहिती होतं
तर भगवंतांनी तिथल्या सगळ्या जमलेल्या श्रोत्यांना म्हणायचं, या सगळेच बसा, सगळ्यांनीच ऐका, कारण हे सगळ्यांच्याच कल्याणाचं आहे. पांडव पक्षामध्ये राहणाऱ्या सर्व योद्ध्यांचे हे जसं कल्याणाचं आहे, तसं कौरव पक्षीयांचे हे कल्याणाचंच आहे. उलट पक्षी तू असं वाग हे सांगणं अर्जुनाला जेवढं संयुक्तिक होतं त्याच्यापेक्षा जास्त ते दुर्योधनाला सांगणं महत्वाचं होतं. पण भगवंतानी सगळ्यांना नाही गीता सांगितली. भगवंता अर्जुनापेक्षा अधिक चांगला अधिकार संपन्न श्रोता भगवंताला कुरुक्षेत्रावर मिळाला नसता असंही नाही. भीष्माचार्यांसारखा तत्ववेत्ता होता, भगवत भक्त होता, की ज्या भीष्माचार्यांनी भगवंताला सुद्धा आपला प्राण सोडताना सांगावं की देवा उशाशी काय बसलास, माझ्या पायाशी येऊन उभा राहा, मला प्राण सोडायचा आहे आणि तू माझ्या उशाशी आहेस, मला तुझं तोंड दिसत नाही, मी काय बघून माझा प्राण सोडू, ये माझ्या पायाजवळ उभा राहा म्हणजे मला तू दिसशील. आणि त्यांची भगवत भक्ती बघून भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. महाभारतामध्ये ही कथा आहे, हा प्रसंग आहे. आणि भगवान असे डोळ्यात पाणी घेऊन समोर येऊन उभे राहिले तर भीष्माचार्य देवाला रागावले. ते म्हणाले, तुझं रडकं तोंड बघत मी मरावं अशी तुझी इच्छा आहे काय? तू हास, तुझं हसणारं प्रसन्न वदन बघून मला माझा प्राण सोडायचा आहे. आणि त्यावेळेला भगवंताला हसावं लागलं. रडणाऱ्या भगवंताला सुद्धा आपल्या सामर्थ्यानं हसवायला लावणाऱ्या भीष्माचार्यांसारख्या एखाद्या अधिकार संपन्न महापुरुषाला भगवंताने गीता सांगितली असती तर त्याच्यात गैर काहीच नव्हतं. सत्यप्रतिज्ञा असणाऱ्या युधिष्ठिराला गीता सांगितली असती त्याच्यातही गैर काही नव्हतं. अर्जुनालाच निवडायचं काय कारण होतं? पण निवडलं एकट्या अर्जुनाला. बरं, अधिकारही असा काही फार मोठा होता असं नाही. संन्यास घेऊन आला तर संन्यास घ्यायला गेला तर लग्न करून आला असा अर्जुनाचा अधिकार होता. पण गीता त्याला सांगितली. म्हणजे एवढ्या सगळ्या श्रोत्यांपैकी एकट्या अर्जुनाला गीता सांगावी वाटली. हा भगवत विग्रह आहे, हे भगवंताच्या अवताराचं एखादं प्रयोजन असू शकेल. पण जेव्हा तोच परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं प्रकट होतो त्यावेळेला मग अर्जुनापुरती ती मर्यादित राहत नाही, तर सगळ्या जगाच्या कल्याणार्थ ती प्रकट होते. म्हणजे आपल्याला जर भेद करायचा झाला तर संत आणि परमात्मा यांच्यातला भेद करताना इथे भेद करता येऊ शकतो आणि तो सरळ भेद करता येऊ शकतो. एखाद्या भक्ताबद्दल प्रेम वाटतं आणि त्याला यावं लागतं तर तो देव आहे, आणि सगळ्या जगाबद्दल प्रेम वाटतं आणि त्यांना यावं लागत असतील तर ते संत आहेत. प्रेमाचं आलंबन एक भक्त ठेवायचा का प्रेमाचं आलंबन सकल विश्व ठेवायचं याच्यावरून तो अवतार भक्ताचा मानायचा का देवाचा मानायचा एवढं सिद्ध होतं. हा फरक करता येऊ शकतो. पण संत जेव्हा अवताराला येतात तेव्हा त्यांची भाषा कधी एका व्यक्तीपुरती केंद्रित झालेली आपल्याला कुठे दिसणार नाही. काही प्रसंग असे आहेत की जिथं एका व्यक्तीबरोबर तो संवाद आहे. चांगदेव पासष्टी हा संवाद एकट्या चांगदेवांबरोबर झालेला तो संवाद. किंवा तुकाराम महाराजांची गाथा काढली आपण तर धरणेकर याला केलेला उपदेश, रामेश्वर भट्टांना केलेला उपदेश, किंवा आपल्या पत्नीला केलेला उपदेश, हे जर उपदेश आपण पाहिले तर एका व्यक्तीला ते केलेले आहेत असं दिसतं, परंतु ते व्यक्ती पुरते मर्यादित नाही आहेत हे त्या अभंगाचा अर्थ लक्षात घेताना कळतं. म्हणून त्यांची भाषा एका व्यक्तीपुरती नाही आहे. आपण ज्ञानेश्वरीचं प्रयोजन पहा. ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायाच्या शेवटी ते प्रयोजन सांगताना तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेसी विश्व भरू आनंदाचे आवारू मांडू जगा, ही जगाबद्दलची भाषा केली. त्यामुळे संतांचं अवताराचं प्रयोजन तुकाराम महाराज बोलतात ते तसंच आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, संतांच्या विभूती जगाच्या कल्याणार्थ प्रकट झालेली असतात. त्यांची अभिव्यक्ती ही एका व्यक्तीच्या सामान्य जीवनाच्या उद्धाराकरता नसते, तर सकल विश्वाच्या सकल उद्धाराकरता संतांचा अवतार या पृथ्वी तलावर झालेला असतो. असं एक सरधोपट विधान आपल्याला करता येऊ शकतं. मी मुद्दाम याला सरधोपट म्हणतो. त्याचं कारण हा विचार हा इतक्या वेळेला मांडला गेलेला आहे, इतक्या वेळेला सांगितला गेलेला आहे की त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी वैलक्षण्य सांगावं आणि आपला वेळ घ्यावा अशी माझी इच्छा नाही आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, कदाचित आपल्या कानावर असेल. आम्ही वैकुंठवासी
आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव, अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधनेही बुडविले, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे, असा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपण कशा करता अवताराला आलो या संदर्भातली भूमिका सांगितली. तुकाराम महाराजांच्याच अभंगाच्या अनुषंगानं संतांच्या अवताराची भूमिका सांगत असताना दोन पद्धतीनं तुकाराम महाराजांनी संतांच्या अवताराचं प्रयोजन आपल्या समोर ठेवलंय. ती दोन्ही चरण मी आपल्या समोर ठेवतो. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की आम्ही इथं अवताराला आलो, आमच्या अवताराचं प्रयोजन काय, तर मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. सूक्ष्म आणि दुस्तर असणारी ही वाट मोडून जिथे राज्यभार चालेल असा प्रशस्त राजमार्ग या जगताच्या करता निर्माण व्हावा म्हणून आमचा अवतार झालेला आहे. हे एका बाजूला तुकाराम महाराजांचं बोलणं आहे. राजमार्ग निर्माण करण्याकरता आम्ही आलो ही एक भूमिका. आणि दुसरीकडे बोलताना तुकाराम महाराज म्हणतात उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. आम्ही कशा करता आलो तर या वाटा उजळून टाकण्याकरता आलो. म्हणजे राजमार्ग निर्माण करणं आणि निर्माण केलेला राजमार्ग जर पुन्हा समाजाकडून दुर्लक्षित राहिला तर त्या राजमार्गाला पुन्हा एकदा उजळून टाकण्याकरता आम्हाला दुसऱ्यांदा यावं लागतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनंतर आलेल्या एकनाथ महाराजांना महत्व आहे. एकनाथ महाराजांनंतर आलेल्या समर्थांना तुकाराम महाराजांना महत्व आहे. त्यांच्या नंतर आलेल्या निळोबारायांना त्याच्याकरता महत्व आहे. त्यांच्या बरोबरीनं आलेल्या बहिणाबाईला त्याच्याकरता महत्व आहे. आणि म्हणून ती क्रमसंगती जर लावायची झाली तर निवृत्तीनाथ महाराजांनी राजमार्ग घालून दिला असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी उजळून टाकला. ज्ञानेश्वर महाराजांनी राजमार्ग घालून दिला असेल तर नंतर मग एकनाथ महाराजांनी तो उजळून दिला. एकनाथ महाराजांनी राजमार्ग घालून दिला असेल तर तुकाराम महाराजांनी उजळून दिला. अशी ती क्रमसंगती आपल्याला पुढे लावावी लागेल. आणि हा अवतार संत धारण करतात तो केवळ मानवाच्या अखिल कल्याणाकरता करतात. या अवताराच्या प्रयोजनाच्या संबंधामध्ये संतांनी जी काही विधानं केली आहेत त्या विधानाचा प्रत्येक विधानाचा परामर्श घेणं आपल्या मर्यादित वेळेमध्ये जरी शक्य नसलं तरी सुद्धा एक विचार मी फक्त आपल्या समोर ठेवून पुढे जाईन की संत जेव्हा अवताराला येतात आणि मानवी जीवनाच्या कल्याणाकरता म्हणून काही कार्य करतात तेव्हा हे जीवनाचं कल्याण करणं म्हणजे काय असतं आणि सगळ्यांचं सगळं कल्याण एका क्रियेतून होणं शक्य आहे का? कारण एक पहिली गोष्ट अशी आहे की प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या जीवनाच्या कल्याणाच्या भावना वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाला कल्याणाची एकच एक भूमिका घेऊन आपल्या जीवनामध्ये जगता येईल असं आपल्याला म्हणता येणार नाही. जो आपल्या जीवनाकडे एका प्रापंचिक भूमिकेतून बघेल, कुणाला मग संपत्ती हे आपल्या जीवनाचं कल्याण मानेल, कुणी सत्ता हे कल्याण मानेल, कुणी आणखीन काही मानेल, कुणी ऐश्वर्य मानेल, कुणी आयुष्य प्राप्त होणं हे कल्याण मानेल, कुणी थोडंसं राजसी जीवन जगता येणं याच्यात कल्याण मानेल, कुणी काहीतरी एखादं ज्ञान ग्रहण करणं याच्यामध्ये कल्याण मानेल. तर पारमार्थिक दृष्टीने स्वजीवनाचा विचार करणारा मनुष्य म्हणेल की नाही हो विवेक प्राप्त करून घेणं याच्यात कल्याण आहे. कोणी म्हणेल नाही हो वैराग्य प्राप्त करून घेणं याच्यामध्ये कल्याण आहे. कोणी म्हणेल नाही तत्व पदार्थ शोधन झालं पाहिजे, तत्वमसी महावाक्याचा बोध झाला पाहिजे. कोणी म्हणेल नाही भक्ती झाली पाहिजे. या कल्याणाच्या भावना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये वेगळ्या. कारण या जगतामध्ये आपल्याला अपेक्षित असणारी प्रत्येक वस्तू आपल्याला मिळेलच अशी शाश्वती कुणालाही देता आलेली नाही आणि देता येणार पण नाही. प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या. मनुष्य संसारात आला की वेगवेगळा विचार तो करतोच आहे. मला आठवतं वैकुंठवासी दांडेकर मामांनी एके ठिकाणी संसाराची व्याख्या करताना गमतीची व्याख्या सांगितली होती. संसाराची व्याख्या करताना मामाने एके ठिकाणी अशी व्याख्या केली आहे की सगळं सगळ्याला मिळत नाही, एक सगळ्याला मिळत नाही, सगळं एकाला मिळत नाही, एक एकाला मिळत नाही, त्याचं नाव संसार. ही विलक्षण व्याख्या आहे. म्हणजे थोडासा विचार करायला लावणारी आहे पण त्याच वेळेला चमत्कृतीजन्य व्याख्या आहे, गमतीची व्याख्या. खरंच असं होत नाही ना जगतामध्ये की सगळं एकालाच मिळालं, असं होत नाही. एखाद्या माणसाला संपत्ती मिळेल पण आयुष्य मिळणार नाही.
एखाद्याला खूप आयुष्य मिळेल पण बिचाऱ्याला संपत्ती मिळणार नाही. काही जणांना आयुष्य मिळेल, सत्ताही मिळेल, पण संपत्ती टिकवता येणार नाही. काही जणांना संपत्ती मिळेल, आयुष्य मिळेल, पण त्या संपत्तीच्या जोरावर सत्ता मिळवता येणार नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी कमी जास्त असणारच. तुकाराम महाराजांनी असं स्पष्ट म्हटलंय की मनुष्य आपल्या जीवनाचा विचार करत असताना सगळंच त्याला मिळेल असं नाही. काही वेळेला एक आहे, एक नाही असं होणारच. असं होईल, ठीक आहे. पण जेव्हा आपल्या जीवनाचा आपण थोडासा विचार करतो आणि आपल्या जीवनामध्ये ज्या पदार्थाचं किंवा ज्या गोष्टीचं न्यूनत्व आहे ते न्यूनत्व भरून काढणं, याला आपण कल्याण मानत राहतो, तेव्हा ती कल्याणाची खरी व्याख्या आहे असं संतांनी कुठं म्हटलेलं नाही. एका कृतीमधून सगळ्यांचं कल्याण होईल असं होत नाही. आणि प्रत्येक एका व्यक्तीला त्याच्या कल्याणाचा स्वतंत्र मार्ग सांगणं एवढा वेळ संत या पृथ्वी तलावर राहत नाही. मग मानवी जीवनाचं कल्याण संत करतात म्हणजे काय करतात, तर त्याचा थोडासा विचार आपल्याला तात्विक अंगाने करता येण्यासारखा आहे. की प्रत्येक व्यक्तीला संत बोलत नाही, कारण व्यक्ती जरी वेगवेगळ्या असल्या तरी वृत्ती बऱ्याच वेळेला एक असते. त्यामुळे व्यक्तीचं परिवर्तन हा विषय डोळ्यासमोर न ठेवता वृत्तीचं परिवर्तन हा विषय डोळ्यासमोर ठेवून संत कार्य करताना दिसतात. गंमत कशी असते, सत्ता असेल, ऐश्वर्य असेल, संपत्ती असेल, संतती असेल, आयुष्य असेल, या सगळ्याची अपेक्षा ठेवणारा एखादा मनुष्य सत्ता, संपत्ती, संतती या वेगवेगळ्या विषयांच्या संबंधाने विचार करत असला तरी अपेक्षा ठेवतो. इथं आपल्याला एका ठिकाणी यावं लागेल. म्हणजे संपत्तीचीही अपेक्षाच आहे, सत्तेचीही अपेक्षाच आहे, संततीचीही अपेक्षाच आहे, ऐश्वर्याचीही अपेक्षाच आहे. अपेक्षेचे आलंबन कदाचित वेगळी असतील, अपेक्षेचे विषय कदाचित वेगळे असतील, पण अपेक्षा ही भूमिका मात्र सर्वांच्या ठिकाणी समान आहे. कोणी म्हणेल मला संपत्ती नकोय, सत्ता हवी आहे, पण हवी आहे याच्यामध्ये सगळ्यांचं एकमत आहे. आणि मग संत महात्मे सत्ता, संपत्ती, संतती इकडे लक्ष केंद्रित करण्यापेक्षा अपेक्षा इकडे आपलं लक्ष केंद्रित करतात. आणि मग अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्व आरंभ परित्यागी योमत भक्त समे प्रियः. याच्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा, सुखासी चढावा जयाचे असणे. अपेक्षा न ठेवणं हे सुखी जीवनाचं रहस्य आहे. हे अशा पद्धतीची भूमिका मांडल्या जातात. किंवा नारद भक्ती सूत्रामध्ये आलंय, तत्प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न उत्साही भवती न किंचित वांछती. किंचितही अपेक्षा नाही. संतांचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी म्हटलंय, भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारोनी. आशा नावाचा जो पाश आहे तो त्यांचा निवृत्त झालेला असतो, किंवा त्यांची आशा निवृत्त झालेली असते. त्याच पद्धतीने त्यांचे पाशही निवृत्त झालेले असतात. संगती कशी लावता येईल. संतांचा अवतार हा आपल्या करता आहे, आणि आपल्या करता आहे याचा अर्थ आपल्या वृत्तीच्या परिवर्तनाकरता आहे. कारण माणसाच्या जीवनामध्ये होणारा बदल हा कशावरून ओळखावा लागतो. एखाद्या माणसाला आपण अनेक वर्षांनी भेटतो. लहानपणीचा आपला शाळेमधला मित्र असतो, तो खूप वर्षानंतर आपल्याला भेटतो. लहानपणची एक त्याची छबी आपल्या अंतःकरणावर काहीतरी कोरली गेलेली असते, आणि मग खूप वर्षानंतर तो भेटल्यानंतर जेव्हा आपण त्याच्याशी बोलतो, काही व्यवहार करतो, तेव्हा नंतर आपण त्याला म्हणतो की अरे तू फारच बदललास रे. तो बदलला म्हणजे काय झालं. लहानपणी त्याला दाढी नव्हती, आता दाढी आली. या बदलांना बदल म्हणत नाही, कारण ही अपरिहार्यता आहे. ही अपरिहार्यता आहे. म्हणजे त्याने किती जरी ठरवलं की मला दाढी येऊ नये, तरी ती त्याला येणारच आहे. त्याने किती जरी ठरवलं माझं आयुष्य आता वाढू नये, तरी ते वाढणारच आहे. त्याने काही नाही केलं तरी आयुष्य वृद्धी होणारच आहे. ही अपरिहार्यता आहे जीवनाची. याच्यामध्ये तो काही करत नाहीये. त्याच्या कर्तृत्व असं आहे, जगामध्ये कुणाच्याही कर्तृत्वाने वय वाढत नसतं. मी फार प्रयत्न करून 45 वर्षांचा झालोय असं कधीच कुणाला म्हणता येत नसतं. कारण मी काही नाही केलं तरी मी 45 वर्षाचा होणारच असतो. मी फार प्रयत्न करून मग मला मिशी आली असं नसतंच. मी फार प्रयत्न करून मी असं नाहीये.
ते याचा कर्तृत्वाशी काही संबंध नाही आहे. ही अपरिहार्यता आहे जीवनाची, ती स्वीकारावीच लागते. ते आपल्याला मनात असो अथवा नसो ते स्वीकारावं लागेल, तो विषय नाही. आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो तू फार बदललास, तेव्हा त्याच्या मागे अर्थ काय असतो? आपल्याला सरळ अगदी साध्या भाषेत बोलायचं असेल तर आपल्याला अभिप्रेत अर्थ असा असतो की तुझा स्वभाव बदलला असं आपल्याला म्हणायचं असतं. तू बदललास म्हणजे काय? तुझा स्वभाव बदलला. लहानपणी तू अशा स्वभावाचा नव्हतास. मी तुला चल रे म्हटलं की तू येत होतास. आता चल रे म्हटल्यानंतर तू म्हणतोस नाही मला वेळ नाहीये, मला पुढची काम आहे, मी येऊ शकत नाही असं तू मला धाडसानं म्हणू शकतोस. म्हणजे तू बदललायस. का बदललायस? तर पूर्वी हो म्हणण्याची वृत्ती होती, आता ती वृत्ती नाही म्हणण्यामध्ये परिवर्तित झाली. हे परिवर्तन आहे. वृत्तीच्या परिवर्तनाला बदल म्हणतात. शारीरिक परिवर्तनाला बदल म्हणणं हे कधीही संभवत नसतं आणि तशी कुणाची अपेक्षाही नसते. संत जेव्हा या समाजाला बदलण्याचा विचार करतात किंवा माणसाला अज्ञानातून बाहेर काढून ज्ञानभूमिकेपर्यंत नेण्याचा विचार करतात, त्यावेळेला ते समाज परिवर्तन करतात. म्हणजे काय करतात? काहीच नाही, ते फक्त वृत्तीवर आघात करत असतात. जी वृत्ती प्रवृत्ती असते त्या वृत्तीला निवृत्ती बनवणं हे संतांचं ध्येय असतं. प्रवृत्ती आणि निवृत्ती या शब्दांचे अर्थ आपण समजून घेऊया. दुर्दैवाने होतं काय की प्रवृत्ती हा शब्द प्रपंचाकडे लावला जातो आणि निवृत्ती हा शब्द परमार्थाकडे लावला जातो, पण तेवढ्या ढोबळ अर्थाने संतांनी हे शब्द वापरले नाहीये. प्रवृत्तीचा विरोध करण्याचं संतांना काही कारण नाही. आपल्याला पुढे त्या विषयाची चर्चा करायचीच आहे. कारण ऐहिक आणि पारमार्थिक या दोन्ही शिकवणीचा आपल्याला विचार करायचा. आणि मग जेव्हा संत इथे अवताराला येतात त्यावेळेला मानवी जीवनाचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून ज्या काही भूमिका संत घेतात त्याच्यामध्ये कोणत्याही संतांना आपल्याला आपल्या संसारातून ओढून बाहेर काढायचं नाहीये हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संतांनी संसाराला नावं ठेवली असते. संसाराचा त्याग करावा असं म्हटलं असेल. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, तुकाराम महाराजांचं वचन आहे. किंवा सदैव वैकुंठ गमनाला जाताना तुकाराम महाराजांचे जे काही अभंग प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी म्हटले, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवनी सांडियले, हे त्यांचं म्हणणं आहे. संसाराला नावं ठेवलेली पुष्कळ ठिकाणी दिसून येतात. ज्ञानेश्वरीतली तर अनेक प्रमाण मी आपल्याला देईल, गाथ्यातली प्रमाण देईल. संसार वाईट आहे, संसार त्याज्य आहे, हे भूमिका घेत. पण याचा अर्थ संतांना आपल्याला संसारातून ओढून बाहेर काढायचं आहे असा होत नाही. कारण जिथं संतांनी संसाराला नावं ठेवलेली आहेत तिथे संसार या शब्दाचा अर्थ काय करायचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संसार म्हणजे नेमकं काय आहे? संसरती इति संसारः आपण अशी त्याची व्युत्पत्ती सांगतो. गच्छति इति जगतः अशी त्याची व्युत्पत्ती आपण सांगतो. जे जाणारं आहे त्याला जग म्हणतात. संसरती जे सरत जातं त्याला संसार असं म्हणतात. ज्याचं संसरण होतं त्याला संसार असं म्हणतात. अशी व्युत्पत्ती सांगता येतील आपल्याला. शब्दाच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये असणाऱ्या धातूच्या अनुषंगानं आपल्याला त्या शब्दाचा अर्थ अशा अर्थाने करणं सोपं आहे. परंतु एवढ्याच अर्थाने संतांना संसार सांगायचा आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. संसाराचं एवढंच एक स्वरूप सांगायचं आहे का? हा एक हेतू आहे, आपण त्याच्यातून बाहेर पडावं याच्याकरता. पण हे काही सर्वार्थाने सांगणं नाही आहे. आणि म्हणून संत जेव्हा आपल्या जीवनामध्ये या पृथ्वी तलावर प्रकट होऊन तुमच्या माझ्या जीवनाच्या परिवर्तनाचा विचार करतात त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर संतांनी जे काही आदर्श ठेवलेले आहेत ते दोन्ही पद्धतीचे आपल्याला दिसतात. दोन्ही पद्धतीचे म्हणजे ऐहिक आणि पारमार्थिक या दोन्ही भूमिका संतांनी आपल्या जीवनामध्ये आचरलेल्या आपल्याला दिसून येतात. तुकाराम महाराजांचं जीवनचरित्रच आपल्याला बघायचं आहे असं नाही, मी सकल संतांचा विचार आपल्या समोर ठेवतो. आपण विजेच्या निमित्तानं एकत्रित आलो आहोत म्हणून तुकाराम महाराजांविषयी बोलतो मी, ते तर मला बोलायचंच आहे. परंतु या विषयाकडे वळताना थोडासा आपण या अर्थाने विचार करून पाहू. एक लक्षात घ्या,
माणसाचा संसार हा चांगलाही असतो आणि हा संसार बऱ्याच वेळेला प्रतिकूलही असतो. काही वेळेला अनुकूलता असते, काही वेळेला प्रतिकूलता असते. प्रतिकूलता संसारामध्ये निर्माण झाली, मनुष्य संसाराला नावं ठेवतोच आहे. एखाद्या आता या प्रतिकूलता कोणकोणत्या संबंधात आहेत हा विचार नंतर करा, पण आम्हाला अपेक्षित असणारी वस्तू मिळत नाही. आमच्या जीवनामध्ये काही दुःख निर्माण होतं, आपण संसाराला नावं ठेवतो ना त्यावेळेला. काय नाही अहो, संसारात सगळीकडे हेच चालू आहे, असं सरधोपट विधान आपण करतो. दुर्दैवाने काही करण्याचा आपल्याला प्रसंग आला, काही अनैतिक कर्म आपल्याकडून घडलं, माणूस एखादा म्हणतो का हो तुम्ही दासबोध वाचता, ज्ञानेश्वरी वाचता आणि लाच कशी देता. माणूस आपण दासबोध वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो म्हटल्यानंतर आपल्याकडून अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही असा विचार करण्यापेक्षा तो म्हणतो काही नाही हो, जगात सगळीकडे असंच चाललेलं आहे, सगळीकडे असंच आहे. साहित्यशास्त्रामध्ये याला एक वेगळ्या अर्थाने याचा विचार आहे, वेगळ्या अर्थाने विचार आहे. हा एक अलंकार मानला गेला. ते काय आहे, विषयांतर होईल पण गंमत म्हणून सांगतो मी आपल्याला. त्याला अर्थांतरन्यास अलंकार असं म्हणतात. अलंकाराचं नावच अर्थांतरन्यास अलंकार असं आहे. उदाहरण सांगतो मी आपल्याला. गीतेचा शेवटचा श्लोक आहे ना, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम, असं श्लोक आहे. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य आहे. त्याच्या खालच्याच ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी संजयाच्या मुखातून असं म्हटलंय, तेथ राया ते संजयो म्हणे, जी येर येरांचे मी नेणे, आयुष्य जेथे जिणे ते पुढे की गा, अशी ओवी आहे. गंमत काय आहे की या श्लोकाच्या आधी धृतराष्ट्र संजयाला असं विचारतो आहे की या दोघांमध्ये जे युद्ध होणार आहे त्याच्यामध्ये कोण जिंकेल असं तुला वाटतंय. कौरव जिंकतील का पांडव जिंकतील असं तुला काय वाटतं, असं संजयाला त्याने विचारलं. तर सांगायला पाहिजे ना की पांडव जिंकतील किंवा कौरव जिंकतील, काहीतरी एक निर्णय द्यायला पाहिजे की नाही. तर संजयाने असं नाही सांगितलं कौरव जिंकतील आणि पांडव जिंकतील. संजयाने असं सांगितलं, ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आणि ज्या बाजूला धनुर्धारी पार्थ आहे तिथं श्रीविजय भूतीनीती नांदतात. हा विचारलेला प्रश्नच नव्हता. प्रश्न काय विचारला होता, कौरव जिंकतील का पांडव जिंकतील. मग ज्ञानेश्वर महाराजांनी तर तेही नाही सांगितलं की जिकडे भगवान श्रीकृष्ण जिकडे अर्जुन त्यांच्या ठिकाणी श्री विजय भूतीनीती नांदतात, हे तरी संजय बोलले. ज्ञानेश्वर महाराजांनी तेही नाही सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं तुला काय म्हणायचंय, धृतराष्ट्राने विचारलं मला सांगा की कौरव जिंकतील का पांडव जिंकतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले ज्याचं आयुष्य शिल्लक आहे ते जिंकले. आता आयुष्य, ज्याचं आयुष्य जेथे जिणे ते पुढे की का, ज्याचं आयुष्य राहिलेलं आहे ते जिंकतील. म्हणजे काय, ज्या अर्थी ते मेले नाही त्या अर्थी ते जिंकले असं आहे. आता विचारलेला प्रश्न कौरव आणि पांडव या दोन विवक्षित पक्षांच्या बद्दल असताना सुद्धा त्याला एक सार्वत्रिक रूप ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. म्हणजे विशेषाबद्दल विचारलेलं असताना सामान्यांबद्दलचा नियम त्या विशेषाच्या ठिकाणी लागू करणं, याला अर्थांतरन्यास अलंकार असं म्हणतात. साहित्यामध्ये त्याची चर्चा आहे. तसं मनुष्य बऱ्याच वेळेला हे करतो की आपल्याकडून चूक झालेली असते, आपण काहीतरी भ्रष्ट आचार झालेला असतो, पण आपण बोलताना हे म्हणतो काय नाही जगात सगळीकडे असंच चाललंय, म्हणजे मीही चुकलेलो नाही आहे हे त्याला सांगायचं असतं. जगात सगळीकडे असंच चालू आहे म्हणजे मी सुद्धा जगात जे चालतं तेच करतोय, पण जगात चाललेलं आहे ते सुद्धा चुकीचं आहे याचा विचार तो सांगत नसतो. प्रपंचामध्ये येणाऱ्या प्रतिकूलतेमध्ये आपण बऱ्याच वेळेला व्यथित होतो, होणं स्वाभाविकही आहे, याच्यामध्ये दोष काहीच नाही आहे. अनुकूलतेमध्ये आपल्याला आनंद होणं तेही स्वाभाविक आहे. अनुकूल वेदनियम सुखम प्रतिकूल वेदनियम दुःखम अशी सुखदुःखाची व्याख्या केलेलीच आहे, सामान्य व्याख्या आहे. विषयाबद्दलची अनुकूलता निर्माण झाली किंवा प्राप्त झालेल्या विषयाबद्दल अनुकूल भावना निर्माण झाली तर त्याला त्या भावनेला सुख म्हणायचं, आणि प्राप्त विषयाबद्दलची प्रतिकूल भावना निर्माण झाली तर त्या भावनेला दुःख म्हणायचं. सुख दुःख या शेवटी भावनाच आहे.
वेदांतामध्ये ती सुखदुःख भावना असल्यामुळेच त्या सुखदुःखांना साक्षी भाष्य म्हटलंय. ती सुखदुःख इंद्रियांना कळत नाही. माझ्या हाताला जर कोणी चिमटा घेतला तर हाताला कळत नसतं मला चिमटा आहे, ते माझ्या अंतःकरणाला कळत असतं. जोपर्यंत चिमट्याची संवेदना अंतःकरणापर्यंत जात नाही तोपर्यंत चिमटा घेतलेल्या त्या क्रियेला मी दुःख मानायला तयार नसतो. असं आहे, ती एक प्रक्रिया आहे त्याच्या मागची. अनुकूलता आणि प्रतिकूलता जीवनामध्ये राहणारच आहे, परंतु मानवी जीवनाकडून अपेक्षा ही आहे की प्रतिकूलता निर्माण झाल्यानंतरही आपल्या विचाराचं स्थैर्य बिघडू नये आणि आपल्या अनुकूलतेमध्ये सुद्धा आपल्या विचाराचं स्थैर्य बिघडू नये. ही अपेक्षा आहे, एक सामान्य अपेक्षा आहे. खूप प्रतिकूलता निर्माण झाली, विचाराचं स्थैर्य बिघडू नये. प्रतिकूलता निर्माण झाली, माणसाने शांत राहून विचारच केला पाहिजे. विचाराशिवाय पर्याय नाहीये. विचारा वाचून न पविजे समाधान, तुकाराम महाराजांनी म्हटलंय. विचाराशिवाय माणसाच्या जीवनात समाधान नाही. देह त्रिगुणाचा बांधा, माझी नाही गुणसुधा. विचाराशिवाय पर्याय नाहीये. ते योग वसिष्ठात एके ठिकाणी म्हटलंय, दीर्घ संसार रोगस्य विचारोही महौषधम, असं एक वचन आहे. अत्यंत जुनाट असणाऱ्या संसार नावाच्या रोगावर एकच मोठं औषध आहे, ते म्हणजे विचार करणे. विचाराशिवाय आपला संसार नावाचा रोग निवृत्त होणार नाही. विचाराशिवाय दुःखाची निवृत्ती होणार नाही. विचाराशिवाय आनंदाची प्राप्ती होणार नाही. तर कितीही प्रतिकूलता असू देत, किती प्रतिकूलता जीवनामध्ये असावी, किती असावी, आणि किती अनुकूलता जीवनामध्ये असावी. ज्यांच्या जीवनामध्ये किती अनुकूलता असावी याचा आपण आदर्श रूपाने विचार करत राहतो, त्यांच्याच जीवनामध्ये त्या अनुकूलतेला दूर करून अनेक वेळेला प्रतिकूलता वर आलेली आहे. आणि ज्यांच्या जीवनाची प्रतिकूलता बघून असं जगणं कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं वाटत असताना त्यांच्या जीवनातल्या प्रतिकूलतेला दूर करून तिथे अनुकूलता आलेली आहे. किती प्रतिकूलता असावी. मी आपल्याला सरळ बोलतो, म्हणजे याच्यात लांबवण्याचं कारण नाहीये, मी सरळ बोलतो आपल्याला. अत्यंत प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आपल्याला चांगला परमार्थ कसा करता येतो हे तुकाराम महाराजांनी दाखवलंय. आणि अत्यंत अनुकूलतेमध्ये सुद्धा किती चांगला परमार्थ करता येऊ शकतो हे एकनाथ महाराजांनी दाखवलंय. आपण विभाग करू त्याचे. एकनाथ महाराजांची जहागिरी आहे, ते जहागीरदार आहेत. खूप संपत्ती आहे, परंपरेनं चालत आलेली वंश परंपरागत संपत्ती आहे. गावामध्ये घराणं प्रतिष्ठित आहे. सगळी अनुकूलता. किती अनुकूलता. गावामध्ये प्रतिष्ठा आहे, परंपरागत चालत आलेली श्रीमंती आहे, जहागीरदार म्हणून गावामध्ये काही पंचक्रोशीमध्ये मानमान्यता आहे. इतकंच नाही, पत्नी सुद्धा अनुकूल आहे. असं सहसा होत नाही. म्हणजे ही अनुकूलता असताना त्या बाबतीत तरी प्रतिकूलता असावी. तुकाराम महाराजांना तिथेही अनुकूलता. मागे मी आपल्याला बोललो होतो, महाभारतामध्ये विदुर नीती नावाचं एक प्रकरण आहे. या विदुर नीतीमध्ये धृतराष्ट्र आणि विदुरांचा संवाद आहे. याच्यामध्ये धृतराष्ट्राला ज्या वेळेला चित्त जेव्हा व्यथित झालं या कौरव पांडवांचा विचार करून, त्यावेळेला त्यांनी त्या विदुरांना बोलवून घेऊन माझ्या चित्ताला शांती मिळेल असं काही मला सांग अशी प्रार्थना केली. त्यावेळेला विदुरांनी मानवी जीवनातल्या सांसारिक जीवनाचा विचार करून माणसाच्या सुखाची काय लक्षणं असू शकतात याचा विचार सांगितला. एक 6 गोष्टी त्यांनी सांगितल्या विदुरांनी. अर्थागमो नित्यम आरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यश्च पुत्रः अर्थकरीच विद्या षड्जीव लोकस्य सुखानी राजा, असं विधान आहे. अर्थागमो नित्यम, कायम अर्थप्राप्ती होत राहणं हे प्रापंचिक जीवनात सुखावह आहे. नित्यम आरोगिताच, आपलं जीवन निरोगी राहणं कायम स्वरूपी हे प्रापंचिक जीवनाच्या दृष्टीने सुखावह आहे. प्रियाच भार्या, प्रेम करणारी पत्नी मिळणं हे प्रापंचिक जीवनाच्या संबंधानं सुखावह आहे. पुढेही सांगितलंय प्रियवादिनीच, प्रियवादिनी म्हणजे गोड बोलणारी बायको मिळणं हे सुद्धा प्रापंचिक जीवनाच्या संबंधानं सुखावह आहे.
आता प्रेम करणारी आणि गोड बोलणारी या दोन स्वतंत्र बायका नाही आहेत. महाभारताला काय म्हणायचं हे आपण लक्षात घ्या. म्हणजे प्रेम करण्याकरता एक आणि गोड बोलण्याकरता एक असं म्हणणं नाहीये. प्रेम जी करते तीच गोड बोलत असेल तर ते सुखावं आहे. कारण काय होतं, आता हे थोडंसं सवंग होईल पण तरी बोलतो, अंतःकरणातलं प्रेम नेहमीच गोड शब्दात व्यक्त होतं असं नाहीये. प्रेमाची अभिव्यक्ती ही नेहमी माधुर्यामध्येच होईल असा नियम नाही आहे. मी सोपं उदाहरण आपल्याला सांगतो. उन्हामध्ये एखादं लहान मूल खेळत असेल, आता इथे काय परिस्थिती आहे मला माहिती नाही, परंतु आपले भारतातले लहानपणीचे दिवस आपण आठवा. उन्हामध्ये एखादं लहान मूल खेळत असेल तर खेड्यामध्ये ती त्याची आई त्याला एक दोनदा सांगून पाहते, अरे उन्हात खेळू नकोस, तुझी परीक्षा जवळ आली आहे, आजारी पडशील. मूल ऐकत नाही. मग ती आई चिडते आणि त्या मुलाला म्हणते, अरे सावलीत उन्हात काय खेळतो, सावलीत मर की. आता सावलीत मर हे ऐकल्यानंतर मुलांनी उन्हातून सावलीत यावं आणि आत्महत्या करावी अशी अपेक्षा थोडीच असते. सावलीत मर हे शब्द चांगले नाही आहेत, पण त्याच्या मागे जी भावना आहे ती प्रेमाशिवाय दुसरी कोणती नाही. प्रेमाची अभिव्यक्ती माधुर्य रसामध्येच व्हावी असा नियम नाही आहे. बऱ्याच वेळेला प्रेम हे क्रोधातूनही प्रकट होत असतं आणि पत्नीच्या बाबतीत ती शक्यता जास्त असते. म्हणून प्रियाच्या भार्या सांगून झाल्यानंतरही प्रियवादिनीचे हे सांगावं लागेल असं आहे. ही एक गंमत आहे त्याच्यातली. अत्यंत प्रतिकूलता आहे आणि अत्यंत अनुकूलता आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये इतकी प्रतिकूलता आहे. त्यांनाही श्रीमंती होती, पण दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये त्यांनी आपली सगळी त्यांची श्रीमंती निघून गेली. प्रारब्धवशामध्ये दारिद्र्य. एकनाथ महाराजांच्या बाबतीत कधीही दारिद्र्य नाहीये, कायम श्रीमंती आहे. तुकाराम महाराजांच्या बाबतीत श्रीमंती होती पण दारिद्र्य आलं. आणि नुसतं आलं नाही, तुकाराम महाराजांकडे आलेलं दारिद्र्य एकदा आलं, पुन्हा ते वैकुंठ गमन होईपर्यंत त्या दारिद्र्याने त्यांची पाठ सोडली. ते कायम राहिलं त्यांच्या जीवनामध्ये. धंद्याचा दिवाळ निघाला. तुकाराम महाराजांची एक पत्नी जी त्यांच्यावर प्रेम करणारी होती, ती पत्नी त्या दुष्काळामध्ये, ती पत्नी आणि एक मुलगा अन्न दशाहून त्यांच्या डोळ्यासमोर गेले. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, दुष्काळे आटले द्रव्य गेला मान, स्त्रिये एकी अन्न करिता मेली. असं तुकोबारांनी बोलून दाखवलं. माझी स्त्री आणि माझा मुलगा अन्न दशाहून मेले त्या दुष्काळामध्ये. अन्न मिळालं नाही म्हणून तुकाराम महाराजांची पत्नी गेली. दुसरी जी पत्नी होती तिला कर्कशा म्हटलंय. आता तिला कर्कशा म्हणावं की म्हणू नये हा प्रश्न वेगळा. पण तुकाराम महाराजांनी स्वतःच म्हटलंय, बरे झाले देवा बाईल कर्कशा. आता ती जी दुसरी पत्नी होती ती कर्कशा होती, भांडण करणारी होती. ती तुकाराम महाराजांना, तुकाराम महाराजांच्या देवाला, दोघांनाही शिव्या देणारी होती. अर्थात एक आहे, तिला कर्कशा म्हणण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे, इतरांना नाहीये. त्यांनी म्हणावं माझी पत्नी कर्कश आहे म्हणून. इतरांना म्हणता येत नाही, कारण त्यांची कुठं चांगली आहे म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीला कर्कशा म्हणावं. असं नसतं, असा अर्थ नाही. ती स्त्री किती वाईट होती, काय शिव्या देत होती याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. भले ती तुकाराम महाराजांना शिव्या देत असेल, भले ती तुकाराम महाराजांच्या देवालाही शिव्या देत असेल, पण त्या बाईचा एक गुण होता, तुकाराम महाराजांच्या पोटामध्ये अन्न गेल्याशिवाय तिने कधीही अन्नप्राशन केलेलं नाही. मग किती आश्चर्य आहे की हे सकाळी निघून जायचे, कुठल्या तरी डोंगरावर जाऊन कुठल्या तरी कपारीमध्ये बसायचे. मग कधी त्यांच्या मनात आलं घोरावड्यावर जायचे, कधी त्यांच्या मनात आलं भंडारा डोंगरावरती जायचे, कधी कुठल्या डोंगरावरती जाऊन बसायचे, कधी भामचंद्रावर जाऊन बसायचे. या बाईचा स्वयंपाक झाल्यानंतर त्यांनी त्या टोपल्यामध्ये त्यांच्या नावच्या त्या भाकरी घ्याव्यात, कालवण घ्यावं, हातामध्ये तांब्या भांड घ्यावं, पाणी घ्यावं आणि तुकाराम महाराजांना शोधत तिन्हीच्या तिन्ही डोंगर पालथे घालावेत रोज.
आणि बसून त्यांना खाऊ घालावं आणि खाऊ घालून मग घरी येऊन आपलं जेवण करावं. हिला कोण कर्कशा म्हणेल? असं कोण करतं? ऑफिसमधून यायला एक 10 मिनिटाचा उशीर झाला तर तुझ्या नावचं वाढून ठेवलंय, जेवून घे, मी झोपतीये, असं म्हणण्याच्या प्रघात आहे. आणि त्याच्यामध्ये काही चूक वाटत नाही जगतामध्ये आज कुणाला, वाटूही नाही, कारण तशा अर्थाने जीवनशैली बदललेली आहे. बदललेल्या जीवनशैलीचा स्वीकार आपल्याकडून केला गेला पाहिजे, गत्यंतर नाही. पण तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये हे घडलं ना. सगळीच प्रतिकूलता आहे. हे प्रापंचिक स्तरावरती झालं. सामाजिक स्तरावरती तुकाराम महाराजांची संपत्ती गेल्यानंतर त्यांची मानमान्यताही समाजातून निघून गेली. कारण संपत्ती गेल्यानंतर मान्यता जायला फार वेळ लागत नाही, फार वेळ लागत नाही. तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जोपर्यंत धन आहे तोपर्यंत समाजामध्ये मान्यता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दारात, सदा शृंगार भूषणे कांता लवी बहुमाने. हे सगळं धनावर अवलंबून आहे. पण तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. धनाचं भाग्य हे अशाश्वत असतं, हा सिद्धांत झाला. परंतु प्रारब्ध वशामध्ये ज्याच्याजवळ धन आहे त्याला मान्यता आहे. ते ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 15व्या अध्यायामध्ये निर्माण मोहाजित संग दोषा हा जो श्लोक आहे, याच्या खालच्या ओवी आपण पहा. मला वाटतं दुसऱ्याच ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, जया पुरुषाचे का मन सांडोनी गेले मोहमान, वर्षांती जैसे घन आकाशाते. ही पहिली ओवी आहे. आणि दुसऱ्या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा. निकवडा, कवडी, आपण कवडी हा शब्द आपल्याला ऐकून माहिती असेल की कवडी मोलानं विकलं गेलं किंवा माझ्या खिशात कवडी नाहीये असं जेव्हा मनुष्य म्हणतो, तर निकवडा झालेला म्हणजे खिशामध्ये कवडीही खर्च करण्यापूर्वी कवडी हे एक चलन होतं. कवडी हे चलन होतं. कवड्यांवर काही व्यापार होत असे, कवड्यांवर काही मिळवता येत असे, कवड्या द्यायच्या आणि काही घ्यायचं असं होतं पूर्वी, कारण ती कवडी औषधी असायची. ते असू देत, परंतु ते कवडी सुद्धा खर्च करायला नाही असं म्हणण्याचा प्रघात होता. तर अशी खिशामध्ये कवडी नसणाऱ्या माणसाला उबगीजे जेवी सोयरा, त्याचे नातेवाईक त्याला कधीच सोडून जातात. मानमान्यता निघून जायला फार वेळ लागत नाही. निष्कांचन पुरुषाला मानमान्यता नसते, समाज त्याला जवळ करत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनीच एका अभंगामध्ये म्हटलंय, अशा पद्धतीनं समाजाने मला जवळ करू नये म्हणूनच मी भिकारी झालो. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जन व्हावे दुरी. जन अंतरोनी दुरी व्हावे याच्याकरता भिकारी झालोय मी. कारण साधकाला लोकांतात आलं तर साधना होत नाही. त्याला एकांत हवा असेल तर लोकांनी दूर जावं याच्याकरता त्याला भिकारी पण स्वीकारावं लागतं. मला साधनेकरता वेळ हवा, लोक मला वेळ मिळू देत नाही. मग काय करायचं? आलेल्या लोकांकडे भीक मागायची, ते येत नाही. आपल्याला साधनेचा एकांत मिळाले अशी कारण आहे. ते अब्राहम लिंकनच्या चरित्रात आहे. त्यात राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर एका पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली. म्हणतात, त्याला विचारलं की तुम्ही खूप दारिद्र्यातून इथपर्यंत पोहोचलेला आहात, आता तर राष्ट्राध्यक्ष आहात, त्यामुळे श्रीमंत लोक तुमच्याकडे येतात आणि तुम्ही दरिद्री होतात. त्यावेळेचे मित्र येऊन तुम्ही, आपला मित्र इतक्या मोठ्या पदावर गेला म्हणून इथे येऊन बसतात, दोघेही तुमचा वेळ खातात, तुमचा तर क्षण महत्वाचा असतो. मग तुम्ही काय करता? ते म्हणाले, हेच करतो. आलेल्या श्रीमंतांकडे पैसे मागायचा प्रघात मी सुरू केला. श्रीमंत माणसं येऊन माझा वेळ घ्यायला लागली. मी आलेल्या माणसांकडे, मला काही पैसे द्या, एक 10,000 द्या, एक 50,000 द्या, असं आता राष्ट्राध्यक्ष मागतो म्हणल्यानंतर नाही कोण म्हणणार. मग रोज मागायला सुरुवात केल्यानंतर त्या श्रीमंत लोकांनी विचार केला, याला नाही म्हणता येत नाही आणि याला पैसे दिल्यानंतर आमचे पैसे परत करा असं राष्ट्राध्यक्षाला कसं म्हणायचं? त्यामुळे परतही मागता येत नाही. मग काय करा? जाणंच बंद करा. म्हणून ते कमी झाले. पण जी गरीब मंडळी येत होती आणि वेळ घेत होती, ते आले की मी त्यांना पैसे वाटायला सुरुवात केली. यांच्याकडून घेतलेले असायचे ते यांना वाटून टाकायचे. असू देत, तुझ्याकडे एक 10,000 असू देत, तुझ्याकडे एक 20,000 असू देत, असं त्या गरीब माणसाला म्हटलं की तो गरीब माणूस विचार करायचा की आता याच्याकडून पैसे घेतलेत पण पुन्हा गेल्यावर याने मागितले तर नकोच, म्हणून जाणं बंद करा, म्हणून त्यांनी यायचं बंद केलं. हे असं भिकारी पण स्वीकारल्याशिवाय आपल्याला साधनेला वेळ मिळत नाही. मला मुद्दा काय मांडायचा आहे की असं जेव्हा दारिद्र्य येतं तेव्हा मानमान्यता निघून जाते माणसाची. तुकाराम महाराजांच्या बाबतीत ते झालंय.
अशी सगळ्या स्तरावरची प्रतिकूलता आहे. घरातल्या स्तरावर प्रतिकूलता, बाहेर सामाजिक स्तरावर प्रतिकूलता. कोपला पाटील गावाचे हे लोक आता मज भीक कोण घाली इथपर्यंत म्हणण्याची पाळी तुकाराम महाराजांवर आली. ही सगळी प्रतिकूलता आहे, सगळी प्रतिकूलता. एकनाथ महाराजांच्या बाबतीत सगळी अनुकूलता आहे, सगळीच अनुकूलता. पण असं असताना सुद्धा इतक्या प्रतिकूलतेतही विचाराची दिशा काय असली पाहिजे हे सांगण्याकरता तुकाराम महाराजांचा अवतार आहे. आणि इतक्या अनुकूलतेतही उन्मत्त न होता विचाराची दिशा कशी नैतिक असली पाहिजे, धार्मिक असली पाहिजे हे सांगण्याकरता एकनाथ महाराजांचं चरित्र आहे. जीवनामध्ये येणाऱ्या चढ उतारांमध्ये आपल्या विचाराच्या निश्चित दिशा काय असल्या पाहिजे, आपण कोणत्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि अनुकूलता प्रतिकूलता याच्यावरच आपल्या जीवनाच्या यशस्वीतेची मोजमाप न ठरवता आपल्या जीवनाचं यश कशात मानलं पाहिजे हे सांगण्याकरता त्यांचा अवतार असतो. मला खूप प्रतिकूलता आली म्हणून माझं जीवन अयशस्वी आहे असं मानण्याचा वेडेपणा संतांनी कधीही केला नाही आणि तो करू नये याच्याकरता त्यांनी उपदेश केला. आपण हा विचार करून पहा. अनुकूलता येतच असते, प्रतिकूलता येतच असते. सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम. महाभारताने म्हटलंय मानवी जीवनाचा हा प्रवास आहे. बैलगाडीचं चाक जे असतं त्याला आऱ्या असतात अशा. त्याच्यातल्या त्या आऱ्या एक आरी वर येते, तीच नंतर खाली जाते, तीच नंतर वर येते. सुख दुःख ही अशीच असतात. ती प्रतिकूलता येतच असते, अनुकूलता येतच असते. पण अनुकूलाने उन्मत्त व्हायचं नसतं आणि प्रतिकूलतेने निराश व्हायचं नसतं. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, आपली वृत्ती कशी असली पाहिजे या वृत्तीवर परिणाम करण्याकरता संतांचा अवतार आहे. मी हे का आपल्या समोर मांडतो आहे, मला माझा विषय माझ्या डोळ्यासमोर आहे. ऐहिक आणि पारमार्थिक अशी दोन्ही शिकवण आपल्याला तुकाराम महाराजांची बघायची. याच्यामध्ये ऐहिक शिक्षण बघायचं आहे, ऐहिक शिकवण त्यांनी काय दिली हेही बघायची आहे. कारण ऐहिकाच्या दृष्टीने मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, संतांनी कधीही ऐहिक जीवनाच्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली नाही. तुकाराम महाराजांचा सर्व प्रसिद्ध सर्वांना परिचित असणारा अभंग आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. याच्यामध्ये कुठं त्यांनी धन कमावू नका असं कुठं सांगितलंय, कुठं सांगितलंय? उलट ते जोडोनिया म्हणतात ना, तुम्ही चांगलं धन मिळवा ना, त्याला तुकाराम महाराजांनी कधी विरोध केलेला नाहीये. आपण विवाह करावा याला काही विरोध आहे का? काही विरोध नाहीये. आपण संसार करावा याला काही विरोध आहे का? विरोध नाहीये. मग विरोध कशाला? विवाह करण्याला संतांनी विरोध केला नाही, पण विवाह कोणत्या कारणाने करायला सांगितलेला आहे याचा विचार न करण्याला मात्र विरोध आहे. आता कसं आहे, शास्त्र दृष्टीने आपण विचार करून पहा. आणि मी धन्य ग्रहस्थाश्रम हा आपण म्हणतो, एवढी गमतीची गोष्ट आहे. लोक ग्रहस्थाश्रम स्वीकारतात. मी थोडस स्पष्ट बोलतो. लोक ग्रहस्थाश्रम स्वीकारतात. कशा करता स्वीकारतात? ग्रहस्थाश्रम कशा करतात? विषय भोगाला मिळालेली समाज मान्यता म्हणून विवाह संस्था याच अर्थानं त्याच्याकडे बघितलं जातं. विवाह संस्थेकडे बघण्याचा हा एक दृष्टिकोन आहे. परंतु विषय भोगावेत याच्याकरता ग्रहस्थाश्रम नाही, विषय टाकावेत याच्याकरता ग्रहस्थाश्रम. आता हे सांगितलं तर पटत नाही. आपण विचार करून पहा. मी शास्त्र दृष्टीने बोलतो थोडस. विषय भोगण्यामध्ये आनंद आहे हे सांगण्याकरता हे सगळं सांगण्याकरता ग्रहस्थाश्रम नाही आहे. विषयाचा आपल्याला त्याग करावा याच्या हे सांगण्याकरता ग्रहस्थाश्रम. मनुष्य एका स्त्रीशी विवाहबद्ध होतो. एक स्त्री एक पुरुष विवाह झाला तर एका पुरुषाने एका स्त्रीशी विवाह करणं याच्यामध्ये त्यांनी अन्य स्त्रियांकडे आता बघू नये हे सांगण्याकरता त्यांनी एका स्त्रीशी विवाह करायचा. लक्षात घ्या मुद्दा काय. म्हणजे विषयाचं हे वैविध्य टाळता यावं याच्याकरता विषयाची सुद्धा एक अनन्यता निर्माण झाली पाहिजे हे सांगण्याकरता ग्रहस्थाश्रम आहे. विषय भोगाकरता ग्रहस्थाश्रम नाही आहे. अन्य विषयाचा त्याग करता यावा याच्याकरता ग्रहस्थाश्रम असं आहे.
शास्त्रदृष्टी त्याच्या मागची अशी आहे. सगळ्याच बाबतीत, अर्थात सगळ्या बाबतीत. रोज उठून त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळे पदार्थ खाऊ नयेत याच्याकरता म्हणून एका स्त्रीने केलेलं एका हाताची चव तुझ्या जिभेला राहू दे हे सांगण्याकरता ग्रहस्थ आहे. आता हे प्रत्येक इंद्रियांच्या बाबतीत मी कुठे सांगू आपल्याला? आपण विचार करून पहा या गोष्टी. माझा मुद्दा काय चाललाय, मी पुन्हा तिकडे येतो. प्रतिकूलता आणि अनुकूलता हे मानवी जीवनामध्ये धर्मच आहेत, त्याचे ते राहणारच आहेत, त्याच्याबद्दल चर्चा करायचीच नाहीये. या दोन्ही अवस्थांमध्ये आमची अंतःकरण वृत्ती कशी असली पाहिजे हे सांगण्याकरता हा सगळा विचार आहे. त्यामुळे ऐहिकाला विरोध नाहीये कुठेही. ऐहिक जीवन जगू नका असं म्हटलेलंच नाही. उलट हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज बोलतात, असोनी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. असोनी संसारात राहून तुम्हाला काय करता येईल हे आम्ही तुम्हाला सांगतो. मी प्रमाण आपल्याला भरपूर देतो या संबंधात. एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, गोड अभंग आहे, फार छान. त्या अभंग मी आपल्याला सांगतो. तिथं एकनाथ महाराजांनी असं म्हटलंय, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. एखादा पक्षी अंगणामध्ये आपल्या उतरतो, 4 दाणे टिपतो आणि अंगणाबद्दल कोणतंही ममत्व न ठेवता निघून जातो. माणसाने संसारात तसं असावं, पक्षाप्रमाणे असावं. एखादा पांथस्थ चालतो, रात्रीच्या वेळेला कुणाच्या तरी घरी मुक्काम करतो, सकाळ झाली की ते घर सोडतो, कुठलंही ममत्व न ठेवता ते घर सोडतो आणि पुढच्या मुक्कामाला निघून जातो. माणसाने संसारात तसं असावं. इतकी सरळ सांगणं आहे. मला त्याच्याबद्दल दृष्टांताबद्दल बोलायचं नाही, मला बोलायचंय एकनाथ महाराज म्हणतात तैसे असावे संसारी, म्हणजे संसारात असावं याच्यावर त्यांचा जोर आहे, कटाक्ष आहे. संसार टाकून निघून जावं असं नाही म्हणत, संसारात असावं असं ते म्हणतात आहे. संसारात राहिलं पाहिजे, संसाराचा त्याग करा वगैरे हे कधी कोणी सांगितलेलं नाही. कारण त्याग करून करायचं काय, करायचं काय? एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एके ठिकाणी म्हटलंय, मनुष्य भले किती असं कोणीतरी सांगितलं म्हणून माणसाने जरी संसाराचा त्याग केला तरी बाहेरून त्याग होतो, आतून कुठे त्याग होतो? आतून मनामध्ये विचार चालूच आहे. एकनाथ महाराजांनी म्हटलंय, संसार सांडोनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागला. मग कशा करता संसार सोडून जायचं? सगळं घरदार सोडायचं आणि रानामध्ये जाऊन मी कुठेतरी अरण्यामध्ये जाऊन तप करतो म्हणायचं, म्हणून बायकोचा त्याग करायचा, घरादाराचा त्याग करायचा आणि तप करायला म्हणून बसायचं. मग विचार करायचा आता ती काय करत असेल. मग सोडून आलासच कशा करता? ती काय करत असेल याचा विचार जर तिथे जाऊन करायचा असेल तर घरात राहा, ते जास्त सोयीस्कर, ते जास्त चांगलं आहे. म्हणून हा सगळा त्याग सांगत नाही. आणि म्हणून या ऐहिक आणि पारमार्थिक शिकवणीच्या बाबतीमध्ये मी पहिला विचार आपल्याला हा सांगतो आहे की मुळात हा विषय आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे की आता थोडंसं सार्वत्रिक बोलतो, सिद्धांताच्या भाषेमध्ये बोलतो, मुळातच संसार आणि परमार्थ या दोघांमध्ये विरोध आहे हा गैरसमजच पहिल्यांदा मनातून काढला पाहिजे. संसार हा परमार्थाला कधीही विरोध करत नाही. मला दाखवून द्या आपण की संसारामुळे विरोध झाला. संसार कधी कुणालाही विरोध करत नाही, कुणालाच करत नाही. मी सरळ बोलू, संसार आणि परमार्थ यांच्यात विरोध नाही म्हणून तर परमार्थ पूर्ण करण्याकरता संसारात यावं लागतं. हा साधाच विचार आहे. आम्हाला आमचा परमार्थ पूर्ण करण्याकरता संसारात येण्या वाचून गत्यंतर नाही ना. मला देहात आल्याशिवाय मला ज्ञानेश्वरी कशी वाचता येईल, मला दासबोध कसा वाचता येईल, मला नामजप कसा करता येईल, मला मुक्त कसं होता येईल? तर मुक्त होण्याकरता आधी बद्ध तर झालं पाहिजे, बद्ध तर झालं पाहिजे. बद्ध असणाराच मुक्त होईल. म्हणून तर वेदांताने अजातवादाच्या दृष्टीने जसा बद्धता नाकारली आहे तसे मोक्षही नाकारला. वेदांताच्या दृष्टीने मोक्ष नावाची काही संकल्पना नसतेच. आपण स्वतःला बद्ध मानतो म्हणून आपण मोक्ष स्वीकारतो. अजय न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता, अशी कारिका आहे त्या संदर्भामध्ये.
गौडपाद कारिकेमध्ये आलेला विषय. ते काय माझ्या बोलण्यामध्ये येणारे सगळे दृष्टांत आता भारतातले येतात, त्याला माझा नाही लाज आपण ते समजून घ्या. असं आहे, शहाणा कुंभार कधीही आपल्या गाढवाला बांधत नाही. जो शहाणा कुंभार असतो तो आपल्या गाढवाला बांधत नाही. जो कुंभार आपल्या गाढवाला बांधत असेल तर गाढव कुणाला म्हणावं हा प्रश्न आहे. तो काय करतो? काही नाही, तो गाढवाचा कान धरून त्याच्या अंगणामध्ये जो बांधण्याचा खुंटा असतो तिथपर्यंत गाढवाला आणतो, बांधत नाही, त्याच्या पायाजवळ बसतो आणि नुसता पायाच्या बाजूने हात फिरवतो. तर गाढवाला वाटतं मी बांधला गेलेलो आहे. आता गाढवाला वाटतं मी बांधला गेलेलो आहे हे विधान सार्वत्रिक आहे, हे गाढवाबद्दलचं नाहीये. आपण लक्षात घ्या, बांधत नाही, त्याच्या पायाभोवती हात फिरवतो, मग गाढवाला वाटतं आपण बांधले गेलो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या कुंभाराला माती आणायला जायचं असतं तेव्हा गाढवाला घेऊन गेलं पाहिजे, गाढवावर माती लादून आणायचं. मग तो त्या गाढवाला चल म्हणतो, ते गाढव काही तिथून येत नाही, मग तो ढकलतो तरी गाढव जागेच चालत नाही. आणि मग कुणीतरी सांगतं त्याला की बाबा रात्री तू त्याला बांधलेस ना, आता तो कसा बाहेर पडेल? पडणार नाही. मग कुंभार म्हणतो आम्ही बांधलं नाहीये, मी नुसता पायाभोवती हात फिरवलाय. तो म्हणतो ते तुला माहितीये, गाढवाला कुठे माहितीये? मग काय केलं पाहिजे? मग तो कुंभार शहाणपणा करतो आणि पुन्हा गाढवाच्या पायाजवळ बसतो आणि मग उलटा हात फिरवतो. मग गाढवाला वाटतं आता आपण मुक्त झालो. तर त्याची बद्धताही खोटी आहे आणि त्याची मुक्तताही खोटी आहे, हे लक्षात घ्या. मी हे का बोलतो की मोक्ष हा प्राप्त, आमच्या जीवनाचं ध्येय जर मोक्ष मानायचं असेल तर आम्हाला बद्ध व्हावं लागेल की नाही? मग ती बद्धता हा संसार आहे. बद्ध आणि मुक्त याच्यामध्ये आपल्याला विरोध जाणवतो, पण बद्ध आणि मुक्त या सापेक्ष संकल्पना आहे. ही सापेक्षता या दोघांमध्ये, हे ते निरपेक्ष. मोक्ष कधीही निरपेक्ष नाहीये. मोक्ष ही संकल्पना निरपेक्षतेने स्वीकारताच येत नाही वेदांताच्या दृष्टीने, ती सापेक्षतेने स्वीकारावी लागते. वेदांतामध्ये एक परब्रह्म सोडलं तर बाकी सगळं सापेक्षतेने स्वीकारावं लागतं. वेदांताचा विचार करा, एक परब्रह्म सोडलं, परमात्मा सोडला तर बाकी सगळं सापेक्ष. जगत सुद्धा आपल्याला दृश्य रूपाला दिसतं ते परमात्म्याच्या अदृश्याच्या सापेक्षत्वाने. ज्याला हे दृश्य जग परमात्मा म्हणून दिसतं त्याला वेगळ्या जगताचं अस्तित्व मानायचं काही कारणच नाहीये कोणत्याच अर्थानं. जर वेदांतात गेलो तर, मी हे कशा करता सांगतोय आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या. ऐहिक आणि पारमार्थिक या दोन्ही शिकवणी जर आपल्याला बघायच्या असतील तर मुळात हा गैरसमज आपल्या मनातून आपण काढून टाकला पाहिजे की मुळात संसार आणि परमार्थ यांच्यामध्ये विरोध असतो. असे काही विभाग माणसाच्या जीवनाचे करता येत नाही. असं मनुष्य नाही म्हणू शकत की चला आता मी 50 वर्ष संसार केला, आता इथून पुढे मी परमार्थ करणार. असं नाही आहे. ज्याला इंग्रजीमध्ये वॉटर टाईट कंपार्टमेंट्स म्हणतात, असे काही विभाग त्याला नाही करता येत आपल्या जीवनामध्ये की चला 65 वर्षापर्यंत संसार आहे आणि मग 65 ते पुढे काय 80-90 पर्यंत मला परमार्थ करायचा आहे, असं नसतं. मनुष्य 70 वर्षापर्यंतही प्रपंचच करत असतो. किंबहुना आपल्या जीवनातल्या परमार्थाला सुद्धा प्रपंचामध्ये कसं बदलून टाकावं एवढं सामर्थ्य माणसाशिवाय दुसऱ्या कुणाकडेच असणं शक्य नाही. पण विलक्षण आहे हा माणूस. आपला परमार्थाचा सुद्धा तो प्रपंच मांडतोय. परमार्थाचा सुद्धा प्रपंच केला जातो आणि संतांच्या बाबतीत त्यांचा प्रपंच सुद्धा परमार्थ झालाय. हे उदाहरण आहे. काय काय म्हणजे तुकाराम महाराजांनी असं काय केलं म्हणून त्यांना परमार्थ म्हणायचं आहे? काय नाही. सावता महाराजांनी असं काय केलं म्हणून? काही नाही. कांदा मुळा भाजीच पिकवली त्यांनी पिकवलं ते त्यांचंच काम केलंय. गोरोबा काकांनी मडकीच बनवली आहेत. नरहरी सोनारांनी सोन्याचे दागिनेच बनवलेले आहेत.
हे सगळ्यांनी आपापले व्यापार केले. सज्जन कसाई तर मांस विकत असे. काय आपले आपले कामच केले, त्यांनी काही केलं नाही. परमार्थ म्हणून काय केलंय? काहीच केलेलं नाही. केलंय ते आपलंच काम केलंय. म्हणून एक गमतीचा नियम आहे की सांगतो मी, विधान करतो, पण त्याचे अन्वय कसे लावायचे याचा विचार आपण थोडासा बारकाईने करा. असं आहे, शुद्ध प्रपंच करणाऱ्याला परमार्थाची आवश्यकताच नसते. ज्याचा प्रपंच शुद्ध आहे ना, त्याला वेगळा परमार्थ करण्याचं कारण नाही आहे. उत्तम रीतीने केलेला प्रपंच हाच परमार्थ असतो. काही नाही, काय वेगळं केलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा. ह्याच्यामध्ये काय मला सांगा ना, ह्याच्यात परमार्थ कुठे? लसणामध्ये परमार्थ आहे का? कोथिंबिरीमध्ये परमार्थ आहे का? कांद्यामध्ये परमार्थ आहे का? मुळ्यामध्ये परमार्थ आहे का? भाजीमध्ये परमार्थ आहे? हे तर सगळं प्रपंचाला लागणार आहे, कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबिरी. परंतु हे लसूण मिरची असूनही तो अवघा हरी होतो. हे होण्याच्या मागची कारण परंपरा, कारणाची मीमांसा आपण केली तर ते जास्त श्रेयस्कर ठरेल. मी थोडा पुढे जातो. विरोध याच्यातला काढून टाका. प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये विरोध करण्याचं कारण नाही. कारण असे दोन विभाग माणसाच्या जीवनाचे करता येत नाहीत. मनुष्य कधी जरी म्हणत असेल की, बऱ्याच लोकांना ही सवय असते. मी एका लग्नाला गेलो होतो, मी गंमत सांगतो, गंमत म्हणूनच आपण ऐका. एका लग्नाला गेलो, लग्न वगैरे सगळं व्यवस्थित झालं. नंतर ते कोण वधू वर होते, भेटायला म्हणून आम्ही वर गेलो. गेल्यानंतर तिथे कोणीतरी होतं, त्यांनी परिचय करून दिला. हे मुलीचे आई वडील आहेत, मुलाचे आई वडील तुम्हाला परिचय आहेत. पण त्यांनी सांगताना मध्यस्थांनी फार छान सांगितलं. तो म्हणाला, यांनी आपली मुलगी यांना दिली, आता यांचा संसार सुरू झाला बरं का. मी म्हटलं, इतके दिवस हे परमार्थच करत होते बरं का, आता संसार सुरू झाला म्हणजे कधी सुरू झाला? लग्न लागल्यानंतर संसार सुरू होतो असा काही नियम आहे? आणि लग्नाच्या आधी काय होतं? संसारच होता. बरं, मनुष्य म्हणतो आता मला परमार्थ करायचा आहे, संसारात लक्ष द्यायचं नाही, म्हणजे काय तो जेवत नाही काय? जीवनमुक्ताला भूक लागत नाही काय? भले ब्रह्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान हे महापुरुषाला, ज्याला कोणाला ब्रह्मज्ञान झालं असेल त्याला जर उदबत्ती आपण पोळवली तर चटका बसत नाही काय? बसतोच ना. जीवनमुक्त झाला तरी त्याला पाणी प्यावं वाटतंच ना, तहान लागतेच ना. जीवनमुक्त झाला तरी त्याला झोप येतेच ना. जीवनमुक्त झाला, जागेवर बसून राहिला तरी भूक लागतेच ना. जीवनमुक्त झाला तरी कधीतरी तो म्हणू शकतो ना, आज मला गोड खावंसं वाटतं म्हणून. जीवनमुक्त झाला तर तो म्हणू शकतो, काही म्हणू शकतो. जीवनमुक्त झाला तो म्हणू शकतो, बाबा हा माझा भाऊ आहे, ही माझी आई आहे, माझे नातेवाईक आहेत. जीवनमुक्त एखाद्याला म्हणू शकतो, हा माझा शत्रू आहे म्हणून. आता मुक्त झालेल्याला नातेवाईक असतात काय? त्याला सगळंच परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेल्याला नातं कोणतं? पण जीवनमुक्त म्हणतो. परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेल्या चटका कसा बसेल? त्याला चटका बसतो का? बसत नाही. परब्रह्माला चटका बसतो काय? ब्रह्मस्वरूपाला उदबत्ती पळवली तर चटका बसेल काय? बसत नाही. ब्रह्मस्वरूपाला भूक लागते काय? लागत नाही. ब्रह्म कधी म्हणतं काय मला भूक लागली? ब्रह्माला कधी तहान लागते का? लागत नाही. ब्रह्म एक आहे, व्यापक आहे, त्याला काहीच लागत नाही. मग अशा स्वरूपाला प्राप्त झालेल्याला मात्र चटका बसतो, त्याला मात्र चटका बसतो. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. गीता बोलते ना दुसऱ्या अध्यायामध्ये, न हन्यते, त्याला मारलं तरी त्याला लागत नाही. मग जीवनमुक्त झालेल्याला मारून बघा, त्याला लागतं का नाही? लागतं. जीवनमुक्त झालेल्याला मारलं तर लागतं. त्याला जर काही टाचणी टोचवली तर त्रास होतो, वेदना होतातच त्याला. मग कुठे जीवनमुक्ती? त्यालाही ते सगळं होतं जे आपल्याला टाचणी टोचल्यानंतर ज्या वेदना होतात त्याच वेदना ब्रह्मज्ञानी महापुरुषाला सुद्धा होतात. होत नाहीत असं समजण्याचं कारण नाही. परमार्थ सुरू झाला म्हणजे काही त्याचा प्रपंच संपला असं नसतं. जोपर्यंत प्रारब्ध वशामध्ये देह आहे तोपर्यंत देह संबंधाच्या सगळ्या भावना असतातच. वेदांतामध्ये याला सोपाधिक भ्रम म्हणतात.
भ्रमाचे जे निरुपाधिक भ्रम आणि सोपाधिक भ्रम असे प्रकार केले, त्याच्यामध्ये हा सोपाधिक भ्रम आहे. त्याला सोपाधिक भ्रम म्हणतात. जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत तो भ्रम जाणवणारच आहे. निरुपाधिक भ्रमामध्ये उपाधीच नसते, त्यामुळे एकदा ज्ञान झालं, परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान झालं, निरुपाधिक भ्रमाचा विचार संपून गेला. पण परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतरही त्या जीवनमुक्त महापुरुषाला या जगताचं जगत म्हणून भान होतच असतं. हा सोपाधिक भ्रम आहे. कारण जोपर्यंत जगत नावाची उपाधी आहे, जोपर्यंत जगताकडे बघण्याची अंतःकरण नावाची उपाधी आहे, तोपर्यंत त्याला तो भ्रम होतच राहणार. ते काय आहे आता हे समजून सांगणं अवघड आहे, पण बघा आपण विचार करू. स्फटिक आहे, स्फटिक. वेदांतातलं उदाहरण सांगतो. एखादा स्फटिक आहे, स्फटिकाला रंग नसतो. त्या स्फटिकाच्या खाली जर आपण एखादं तांबड्या रंगाचं फूल ठेवलं तर स्फटिक तांबडा दिसेल, लाल दिसेल. आपण एखादा मनुष्य ते फूल खाली ठेवलेला स्फटिक बघतो, तो विचार करतो, अरे स्फटिक कसा तांबडा? स्फटिक तर तांबडा नसतो, हा स्फटिक कसा तांबडा दिसतो? म्हणून जवळ जाऊन तो स्फटिक उचलून पाहतो. उचलला की पाकळीशी, त्या फुलाशी त्याचा संबंध तुटतो आणि स्फटिक पुन्हा पांढरा दिसायला लागतो. रंगरहित, पांढरा नका म्हणून रंगरहित दिसायला लागतो. आता कळलं की नाही की हा रंग स्फटिकाचा नाही, हा रंग फुलाचा आहे. हे कळलं की नाही? ज्ञान झालं की नाही? झालं. स्फटिकाला रंग नाही, रंग आहे तो फुलाचा आहे. पण फुल नावाची उपाधी स्फटिकाच्या जवळ आल्यामुळं त्या फुलाने आपल्या रंगाचा आरोप स्फटिकावर केलेला आहे. हे कळलं की नाही? कळलं. कळल्यानंतर तो स्फटिक पुन्हा आपण फुलावर ठेवा, पुन्हा स्फटिक कसा दिसेल? तांबडाच दिसेल ना. का दिसेल? एकदा स्फटिक पांढरा आहे हे ज्ञान झाल्यानंतर, रंग फुलाचा आहे हे ज्ञान झाल्यानंतरही स्फटिक पुन्हा दिसायचा तर तांबडा दिसेलच की नाही? का दिसेल? कारण जोपर्यंत उपाधी सन्निध आहे तोपर्यंत तो भ्रम तसाच होत राहणार आहे. मग तसं ज्ञानानंतरही या जगताचा भ्रम तसाच राहत असतो. त्यामुळे या विश्व प्रपंचाला विरोध करून कोणाचाही परमार्थ आतापर्यंत सिद्धीला गेलेला नाहीये. आणि म्हणून मी हे थोडंसं विधान व्यापक अर्थाने केलेलं आहे की म्हणून या दोघांमधला विरोध मानू नका. उलट पक्षी हा प्रपंच आपल्या परमार्थाचं साधन आहे असं म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्याच्याकडे बघितलं तर मग आपल्याला तुकाराम महाराज काय म्हणतात याचा पटकन बोध होण्याची शक्यता आहे. आता ही ऐहिक आणि पारमार्थिक या दोन्ही शिकवणीच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज बोलतात आहे. मी दोन्ही भूमिका आपल्यासमोर ठेवतो. मला या संदर्भात बोलायचंच आहे. तिन्ही दिवस बोलतो, याच विषयाच्या संदर्भात बोलतो. आजही बोलतो, उद्याचं सकाळचंही सत्र याच विषयाच्या संबंधाने घेतो आणि परवाचं सकाळचंही सत्र याच विषयाच्या संबंधाने बोलूया आपण. ऐहिक आणि काय होतं, माणूस आपल्या जीवनाकडे बघत असताना हे कप्पे आपल्या बुद्धीनं आपण तयार करतो की आपण पैसा कमावणं हा संसार आहे आणि आपण देवळात जाणं हा परमार्थ आहे. हे कोणी ठरवलंय? हे कोणी ठरवलं? असं कोण म्हणालं? शास्त्रामध्ये असा काय विचार आहे की पैसा कमावणं म्हणजे परपंच आहे आणि देवळात जाणं म्हणजे परमार्थ आहे? हे कुणी कुठं लिहिलेलं आहे? कुठल्या स्मृतीमध्ये आहे? कुठल्या वेदामध्ये आहे? कुठल्या उपनिषदामध्ये? हे कुठेही सापडत नाही. हे फक्त आपल्या बुद्धीचं वैभव आहे. आपण ठरवतो असं की देवळात जाणं म्हणजे परमार्थ असतो आणि नोकरी करून पैसे कमावणं म्हणजे प्रपंच असतो. हे आम्ही ठरवलंय आमचे जीवन, जे ठरवण्याचा आम्हाला कसाही कोणताही अधिकार नाही. कारण त्या वस्तूला असं म्हणायचं हे ठरवणार कोण आहे? काय नाही, हे परंपरेनं चालत आलंय म्हणून आपण मानतो. अहो मला सांगा, भाताला भात म्हणायचं आणि आमटीला आमटी म्हणायचं हे कोणी ठरवलंय? आपण किती मागे जा, हे असं कोणी ठरवलंय की याला भात म्हणायचं आणि याला आमटी म्हणायचं? समजा मी उलट केलं, मी भाताला आमटी म्हणालो आणि आमटीला जर भात म्हणालो तर भाताला आमटी म्हणल्यामुळे भाताचा रंग पिवळा होईल काय? होत नाही. संज्ञा आहे ती, शेवटी ती संज्ञा आहे आणि आम्ही त्या संज्ञा आरोपित करत असतो.
तसं प्रपंच आणि परमार्थाचे हे कप्पे आम्ही आमच्या बुद्धीने ठरवलेत. आमच्या बुद्धीमध्ये आम्ही ते कप्पे केलेले आहेत की याला प्रपंच म्हणायचं, याला परमार्थ म्हणायचं. आम्ही हातामध्ये जपमाळ घेऊन बसलो की तो पारमार्थिक आहे असं आम्ही म्हणतो, आणि तो काही व्यवहार करायला लागला, तो काही जेवण वगैरे करायला लागला, तो जर म्हणायला लागला नाही लाडू छान झालाय, अजून 2 लाडू वाढा, तर तो प्रापंचिक होतो. पण हातामध्ये जपमाळ घेऊन बसलेला लाडूचा विचार करतो आहे, आणि लाडू खाणारा मात्र अजून 2 लाडू खावेत पण जास्त वेळ जप करण्याकरता आपल्या अंगात ताकद पाहिजे म्हणून खावेत असा विचार करत असेल तर प्रापंचिक कोण आणि पारमार्थिक कोण? हे आम्ही बदलायचं कशावरून? कारण एका बहिरंग भूमिकेवरून आम्ही या भूमिका घेत असतो, आम्ही या संज्ञा ठरवत असतो. एक बाहेरून आम्ही काही पाहतो आणि त्याच्यावरून आम्ही हे मान्य करतो आणि आम्ही हे ठरवून टाकलंय की हा प्रपंच आहे, हा परमार्थ आहे. संतांनी असं काही ठरवलं नाही. पैसा कमवणं याला प्रपंच म्हणा. अरे पैसा कमवणं हा परमार्थ का नाहीये? मला सांगा याच्यामध्ये काय, कुणाकडे संयुक्तिक उत्तर आहे याचं? पैसा कमावणं, नोकरी करून पैसे मिळवणं याला प्रपंच म्हणायचं. मी म्हणतो याला परमार्थ न म्हणण्याचं कारण सांगा ना. मी नोकरी करतो आणि महिन्याकाठी काही पगार घेतो, याला परमार्थ का म्हणू नये? माझ्या कष्टाचे पैसे मी मिळवतो आहे, हा परमार्थ नाही का? कष्टकारक साधना करून मी मोक्ष मिळवतो, हा जर परमार्थ असेल तर महिनाभर कष्ट करून मी पैसे मिळवतो, हा का परमार्थ होऊ शकत नाही? गंमत फक्त याच्यामध्ये आहे की मोक्ष मिळवण्याकरता केल्या जाणाऱ्या साधनेमध्ये मी जर प्रतारणा करेन तर मला मोक्ष मिळणार नाही. तसं महिन्याभराच्या कष्टामध्ये मी जर प्रतारणा करेन तर पगारावर माझा अधिकार राहणार नाही. काय परमार्थ काय वेगळा आहे सांगा? पण आम्ही हे ठरवलंय की पैसे मिळवणं म्हणजे प्रपंच असतो आणि देवळात जाणं म्हणजे परमार्थ असतो. तर तुकाराम महाराज तसं काही ते म्हणत नाही. प्रपंचामध्ये राहावं, शरीरात राहावं, पण संतांना ज्या भूमिका मांडायच्या आहेत त्या इतक्या सरळ आहेत. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तेवढ्या अभंगाचा उल्लेख मी आता करतो. कितीला सांगाय मला सांगा? 9:10. माझी वेळ भारतानुसार चालतात आहेत म्हणून 18 मिनिट. 17. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, जाणोनी नेणते करी माझे मन. देवाजवळ प्रार्थना करताना तुकाराम महाराज हे म्हणताय, जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेमखूण देवोनिया. तुझी प्रेमखूण देवोनिया, माझे मन जाणोनी नेणते कर. असा अन्वय, सरळ अन्वय लावायचा झाला तर सरळ आहे. तुझी प्रेमखूण देवोनिया, माझे मन जाणोनी नेणते कर. जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेमखूण देवोनिया. देवाने विचारलं, कशा करता मी प्रेमखूण देऊ आणि तुमचं मन जाणून नेणतं करू, कशा करता? तर तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. असं जर झालं तर मग मी व्यवहारामध्ये पाण्यामध्ये जसं कमळाचं पान राहतं तसं मी या व्यवहारात राहीन. मी व्यवहार सोडीन असं म्हटलं नाही. देवाचं प्रेम प्राप्त होऊनही मी व्यवहार सोडीन असं तुकोबराय बोलत नाही. मी व्यवहारात, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. कसं राहाल तुम्ही? तुकाराम महाराज म्हणतात, मी जळामध्ये पद्मपत्र राहतं तसं या व्यवहारात राहील. म्हणजे कसा राहील? ऐकोनी नाईके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. एखादा योगी त्याच्या कानावरती निंदा आणि स्तुती पडली तरी त्याच्या अंतःकरणात चलबिचलता निर्माण होत नाही, तसा मी व्यवहारात राहील. हे उदाहरणच आहे. मला योगी व्हायचंय असं ते म्हणत नाहीत. योगी हे दिलेलं उदाहरण आहे की कसे सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जय. त्याने योग्याला काहीच नसतं. सुखदुःख समान सकळ जीवाचा कृपा, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा, त्याला काय आहे? त्याला काहीच फरक पडत नाही त्या योग्यात. एक गमतीची गोष्ट सांगतात. एक योगी असा एका ठिकाणी एका झाडाखाली बसला होता. पोचलेला योगी, डोळे उघडे होते पण वृत्ती ब्रह्मरूप झालेली, असं निवांत बसलेला. तर सकाळच्या वेळेला काही बायका पहाटेच्या वेळेला नदीवर काही कपडे धुण्याकरता वगैरे चालल्या होत्या. त्यांनी बघितलं, कोणी पाणी भरण्याकरता निघालं. त्यांनी बघितलं
गेल्या. येताना ते घागरी वगैरे त्यांनी भरून घेतल्या. येताना बघितलं झाडाखाली कुणीतरी योगी आहे. त्यांनी आपल्या त्या सगळ्या भरलेली घागरे बाजूला ठेवल्या, घागर सगळे, आणि हातामध्ये डोक्यावरचे घागर काढून खाली ठेवले. गेले जवळजवळ नमस्कार. योगीने काही प्रतिसाद, काही प्रतिक्रिया दिली नाही. नमस्कार करून ते निघून गेले. काही लोक होते ते काकडा करायला चालले होते देवळामध्ये. त्यांनी बघितलं कुणीतरी योगी आहे. मग ते तिथे थांबले. एखादा अभंग म्हटला, त्याच्या समोर उभं राहून नमस्कार केला. ते लोक निघून गेले मंदिरात. कुणीतरी भाविक भक्त मंदिरात निघाला होता. त्यांनी काही केळी वगैरे समोर ठेवल्या त्या महात्म्याच्या, काही पैसे ठेवले, नमस्कार केला, निघून गेले. काही जुगार खेळणारी माणसं रात्रभर जुगार खेळून घरी निघाली होती. सकाळी त्यांनी त्या महात्म्याला बघितलं आणि ते जुगार खेळणारे लोक आपापसात चर्चा करायला लागले. बहुतेक जुगारामध्ये सगळं हारलेला दिसतोय म्हणून महात्मा झालाय. ते निघून गेले चर्चा करून. काही चोर होते, ते चोरी करून रात्रभर कुठेतरी चोरी केली त्यांनी, आणि ते चोरी करून आपल्या घरी जाताना पहाटेच्या वेळेला महात्मा दिसला. तर त्या चोरांनी आपापसात चर्चा केली, यांनी रात्री कुठेतरी चोरी केली असली पाहिजे, पोलिसांनी पकडू नये म्हणून एका साधूचं रूप घेऊन जमिनीत धन पुरून त्याच्यावर बसला. अशी चोरी लपवायची असते, असं हे चोरांनी आपापसात ठरवलं. थोड्या वेळानं काही दारू पिणारी माणसं रात्रभर दारू पिऊन सकाळच्या वेळेला आपल्या घराकडे निघाली. ते साधू महात्मा निवांत ध्यानस्थ बसलेला बघितल्यानंतर ते दारू पिणाऱ्यांनी आपापसात चर्चा केली. चढावी तर अशी चढावी, नाही तर पिऊ नये. काय चढली, किती किती छान याला दारू चढलेली, अशी चढली पाहिजे दारू. कोणी अनुकूल, कोणी प्रतिकूल. तिथे एक माणूस उभा होता. त्याने त्या महात्म्याला विचारलं, महात्मन देखो लोग आपके बारे में कैसी चर्चा करते हैं. बघा लोक काय म्हणतात. कोणी तुम्हाला महात्मा म्हणतं, कोणी दारुडा म्हणतं, कोणी जुगारी म्हणतं, कोणी चोर म्हणतं, कोणी नमस्कार करतं, कोणी पैसे ठेवतं. देखो लोग आपके बारे में कैसी कैसी चर्चा करते हैं, कैसी हवा चल रही है आपके बारे में. त्या महात्म्याने त्या माणसाला सांगितलं, अरे बाबा, जिस खिड़की से वो हवा अंदर आती है वो खिड़की बंद होकर 12 साल हो गए. ज्या कानातून हे शब्द आज जाऊन अंतःकरणावर परिणाम करणार आहेत, ते कान बंद होऊन 12 वर्ष झाले. कानावर काय पडतं याच्यावर माझ्या अंतःकरणाचा विषय नाही. आता माझं अंतःकरण ब्रह्मरूप होऊन गेलेलं आहे. आता कानातून काहीही आत जाऊ देत, त्याचा परिणाम होत नाही. ऐकोनी नाईके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेलिया जेवी, मग मी व्यवहारी असेन वर्तते जेवी जळा आत पद्मपत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला व्यवहार सोडायचा नाहीये, मला व्यवहारात राहायचंय. पण असं राहायचं आहे की व्यवहारात राहूनही मला व्यवहार करायचा नाहीये. ज्याला सगळेजण एक सामान्य अर्थानं व्यवहार म्हणतात, तो व्यवहार मला करायचा नाहीये. पण याचा अर्थ मला मी म्हणतो त्या अर्थाने व्यवहार सोडायचाही नाहीये. व्यवहारातच राहायचंय. पण कसं राहायचंय? जेवी जळा आत पद्मपत्र, गीतेचा 5वा अध्याय. ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः, लिप्यते नस पापेन पद्मपत्र मिवांबसा. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, तो कर्म करी सकळे परी कर्म बंधा नाकळे, जैसेन सिंपे जळी जळे पद्मपत्र. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करी सकळ संसार, सगळा संसार तो सत्यवादी करतो. पण कसा करतो? जसं कमळाचं पान पाण्यात राहून भिजत नाही, तसा संसार करून तो लिप्त होत नाही. हे सांगण्याचं तात्पर्य. म्हणजे याच्याकरता संसार सोडावा लागला नाहीये, त्याचा विरोध मान्य करावा लागला नाहीये. तो विरोध करतच नाहीये. तो प्रपंच आपल्या परमार्थाला विरोध करत नाहीये. पण ते आपण असं ठरवून ठेवलंय. आपण बऱ्याच वेळेला एखाद्या माणसाच्या बाबतीत अशा पद्धतीनं पूर्वग्रह दूषित होतो. पूर्वग्रह दूषित होणं म्हणतात त्याला. आता हा शब्द कळणं सुद्धा अवघड आहे. शुद्ध मराठीत सांगतो, प्रेज्युडाइस. असे होऊन जातो बऱ्याच वेळेला आपण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत. आपण ठरवून टाकतो की नाही, हा माझ्या बाबतीत चांगला विचार करत नाही, हा माणूस मला आवडत नाही. का नाही आवडत? काय त्याने तुझं घोडं मारलंय? काही नाही, पण नाही आवडत आहे. खरं नाही, तो माणूस समोर दिसला की
माझा मूड जातो, समोर मला माझी चिडचिड होते. असं बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत हे कुणी ठरवलं? हे आपणच ठरवलं. तसं संसार वाईट आहे हे कुणी ठरवलं? आपणच ठरवलं. तुकाराम महाराज ज्या ऐहिक जीवनाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही शिकवण देतात ती कोणत्या शब्दातून प्रकट होते याचा विचार नंतर करू आपण, किंवा त्याचा हेतू काय आहे याचाही विचार नंतर करू. पण पहिल्यांदा हा विचार आपण केला पाहिजे की आपण असं मानतो मानवी जीवनाची, म्हणून उपनिषदाने सुद्धा आपल्या विचाराला अनुसरूनच हा विचार आपल्याला सांगितलाय. धर्माचा विचार सांगताना मग उपनिषद आपल्याला सांगतं, किंवा हे ऋषीमुनी आपल्याला सांगतात. कणादाने केलेला विचार आहे, जैमिनीने केलेला विचार आहे. त्याच्यामध्ये कणादाने आपल्याला सांगितलंय येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म. हा धर्म म्हणजे काय? अभ्युदय आणि निश्रेयस. याच्यातला अभ्युदय म्हणजे ऐहिक उत्कर्ष आणि निश्रेयस म्हणजे पारत्रिक उत्कर्ष. हे कुणी ठरवलं? आपणच ठरवले. आपल्या हिताकरता किंवा आपल्या सोयीकरता हे विभाग केले गेले. वास्तविक वेदांतामध्ये असे विभाग मान्य नाहीत. मी आपल्याला थोडं वेगळं बोलेन. ज्ञान आणि अज्ञान हे विभाग सुद्धा मान्य नाही. कशाला ज्ञान म्हणायचं आणि कशाला अज्ञान हे आपल्या सोयीकरता निवडलेलं आहे. हे यथार्थ ज्ञान, हे अयथार्थ ज्ञान कुणी सांगितलंय? असं काही नसतं. ज्ञानाचे प्रकार आपण करतो की नाही? भ्रमज्ञान वेगळं, प्रमाज्ञान वेगळं. प्रमाज्ञानामध्ये ते इंद्रियजन्य ज्ञान वेगळं, मग त्याच्यामध्ये ते पंचज्ञानेंद्रियाकडून होणारं ज्ञान, मग 6वं मन इंद्रिय मानलं तर मानस ज्ञान. हे आपण प्रकार करतो की नाही? प्रमाज्ञानामध्ये प्रमाणजन्य ज्ञान, प्रमाणजन्य प्रमाज्ञान म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान, ज्ञानेंद्रिय, त्याला प्रमाज्ञान म्हणतात. आणि हे ज्ञान आहे ते भ्रमज्ञान आहे. दोरीवरचा सर्प हे भ्रमज्ञान आहे. शुक्तिरजत भ्रमज्ञान आहे. कुणी सांगितलं शुक्तिरजत भ्रमज्ञान आहे? वेदांत असे प्रकार करत नाही. खरं जर बघितलं तर ज्ञानामध्ये यथार्थ आणि अयथार्थ हे ज्ञानाचे फरक होत नाही. एकतर ज्ञान असतं तरी नाही तर नसतं तरी, संपलं, एवढंच असतं. 13व्या अध्यायामध्ये अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम या श्लोकाच्या खालच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या 2 ओव्या आपण तपासून पहा. 2च ओव्या सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव तिये वाचोनी आने भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. परमात्मा कळणं याला ज्ञान म्हणा आणि त्याला सोडून बाकीचं जे जे आहे त्याला अज्ञान म्हणा. यथार्थ आणि अयथार्थ. मी एक सोपा विचार आपल्याला सांगतो. आता हे पुढे येईल पण आता आलं तर बोलून टाकतो. पुन्हा विसरलो तर नंतर त्रास नको. बोलून टाकतो. काय आहे? ज्ञान भूमिका बघा. आपण ज्ञानाचं परिशीलन करणारी मंडळी आहात. काकांमुळे आपल्याला ज्ञानाच्या भूमिका खूप स्पष्ट झालेल्या आहेत याची मला कल्पना आहे. अयथार्थ ज्ञान आणि यथार्थ ज्ञान आपण ठरवतो. रज्जू सर्प, सर्पाचं ज्ञान अयथार्थ आहे. स्वप्नामध्ये दिसणारे पदार्थ अयथार्थ ज्ञान. असं नाही आहे. असं नाही आहे. त्याचं कारण सांगतो. एखादा माणूस आहे, झोपला, झोपेमध्ये स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याने हत्ती पाहिला. जागा झाला. जागा झाल्यानंतर आता तो हत्ती आहे का? नाही, हत्ती नाही. स्वप्नातला हत्ती खोटा आहे हे मान्य आहे. स्वप्नातला हत्ती खोटा आहे हे मान्य आहे. पण मी स्वप्नात हत्ती पाहिला होता हे ज्ञान खोटं आहे काय? हत्ती खोटा असेल. ज्ञानाचा विषय यथार्थ किंवा अयथार्थ असतो, पण ज्ञान यथार्थ आणि अयथार्थ कधी नसतं. ज्ञान नित्य आहे, ज्ञान सत्य आहे. ज्ञानात आपल्याला फरक नाही करता येत. स्वप्नातला हत्ती खोटा आहे हे मान्य आहे, पण स्वप्नामध्ये मी हत्ती पाहिला होता हे ज्ञान खोटं नाही आहे. ज्ञानाला तुम्ही नाही खोटं ठरवू शकत. तुम्ही स्वप्नातल्या विषयाला खोटं ठरवा, मान्य आहे. ज्ञानाचा विषय चुकीचा असेल, पण म्हणून ज्ञान चुकीचं असतं असं नाही. कारण विषयावरून ज्ञानाला महत्व नाही आहे, ज्ञानावरून विषयाला महत्व येत असतं. हे मी कशा करता बोललो आपल्याला की ऐहिक आणि पारमार्थिक या 2 भूमिका ज्या आपण संसार आणि परमार्थ म्हणून मानतो, याच्यामध्ये जर संसार नावाच्या विषयाला आपण अस्तित्वच देणार नसू तर त्याचा विरोध आहे हे कसं मानायचं? एकीकडे आपण म्हणायचं
नरूपमस्येह तथोपलभ्यते न अंतो न च आदिही न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, हे एकीकडे म्हणायचं. आणि दुसरीकडे म्हणायचं की ह्या संसाराचा प्रपंचाला विरोध आहे, प्रपंच आणि संसार यांचा एकमेकांमध्ये विरोध आहे. मी विधान करतो, परवा पुण्यामध्ये माझं एका व्यक्तीशी भांडण झालं, खूप कडाक्याचं भांडण झालं, रस्त्यावर झालं. इतकं कडाक्याचं भांडण की मारामारी झाली आमची. त्याने मला पकडलं, मी त्याला पकडलं, त्याने मला 4-2 ठोसे. मी तो एखाद्या माझ्या मित्राला मी हे सांगितलं. मित्र म्हणाला, कुणाबरोबर भांडण झालं? होता एक माणूस. कोण होता? काही रंगरूप त्याचं सांगशील का नाही? म्हटलं नाही, मी सगळी चौकशी केली त्याची. तो कोण आहे, कुठला आहे, त्याच्या आई वडिलांचं नाव काय, सगळं मला माहिती आहे. असं कोण आहे तो? माझ्या मित्राने मला विचारलं, कुणाबरोबर भांडण झालं तुझं? मी त्याला सांगितलं, माझं भांडण एका वांझेच्या मुलाबरोबर झालंय. एका वांझेच्या मुलाबरोबर माझं भांडण झालं. हे विधान खरं का खोटं? म्हणजे जिला मुलगा झालेला नाही अशा स्त्रीच्या मुलाबरोबर माझं भांडण झालंय. हे खरं का खोटं? अरे तो निर्माणच झाला नाही तर तो मला विरोध करेल कसा? माझं त्याचं भांडण होईल कसं? तसा संसार जर निर्माणच झाला नाही तर संसार आणि परमार्थ याच्यामध्ये विरोध होईल कसा? संसार आणि विरोध परमार्थ याच्यामध्ये आम्ही विरोध मानतो आहोत, कारण आम्ही तसं ठरवलंय की हा परमार्थ आहे आणि हा प्रपंच आहे आणि यांच्यामध्ये विरोध आहे. हे आम्ही ठरवून टाकलंय, आम्ही मान्य केलंय, आम्ही हे मनामध्ये पक्क धरून आहोत. म्हणून तुकाराम महाराजांनी कधीही असं केलेलं नाहीये की तुमच्या संसाराचा तुम्ही त्याग केला पाहिजे, तुमच्या संसाराला तुम्ही सोडून दिलं पाहिजे. नाही, संसाराबद्दलची आमची जी चुकीची धारणा आहे त्याचा त्याग केला पाहिजे, हा आग्रह आहे. संसाराबद्दलची आमची जी चुकीची मतं आहेत त्याचा आम्ही त्याग केला पाहिजे, ही धारणा आहे, हा विचार आहे. आम्ही संसाराचा त्याग केला पाहिजे असं कुठेही विधान नाही आहे. त्याच्यामुळे काही बाबतीत तुकाराम महाराजांनी आपल्याला ऐहिकही शिकवण दिलेली आहे आणि काही बाबतीत आपल्या सोयीकरता म्हणून हे विभाग केलेले असतील, मी मान्य करतो. अभ्युदय निश्चयस सिद्धीस धर्म हा सोयीकरता केलेला विचार आहे. ज्ञान आणि अज्ञान सोयीकरता केलेला विचार आहे. अज्ञानाचा विचार कुठपर्यंत? ज्ञानापर्यंतच. एकदा खरं ज्ञान झाल्यानंतर ज्ञान आणि अज्ञान हा भेद, जर सगळेच भेद ज्ञानामध्ये निवृत्त होतात तर ज्ञान अज्ञान हा भेद तरी कसा राहील? यथार्थ यथार्थ हा भेद तरी कसा राहील? सर्व भेद निवृत्ती म्हणजे जर मोक्ष असेल तर तो मोक्ष प्राप्त झाल्यानंतर कोणते भेद कसे? पण आमच्या सोयीकरता आम्ही जर ते ठरवलं असेल, एका विशिष्ट पातळीवरून आपल्याला ते मान्य करता येतं. मान्य. मग ऐहिक कशाला म्हणायचं आणि पारत्रिक कशाला म्हणायचं? मग याचा सोपा विचार आपल्याला असा करता येतो की आपल्या देहाच्या सुखाकरता जे मिळवलं जातं त्याला ऐहिक म्हणा आणि आपल्या अंतःकरणाच्या सुखाकरता जे मिळवलं जातं त्याला परमार्थ म्हणा. या सोप्या व्याख्या करा. आपल्या देहाकरता म्हणून ज्या सुखाच्या प्राप्तीचे आपण प्रयत्न करतो ती ऐहिक साधना झाली आणि आपल्या वृत्तीस्थैर्याकरता, आपल्या अंतःकरण वृत्तीकरता, आपल्या अंतःकरणाच्या सुखाकरता म्हणून जी काही साधना केली जाते त्याला परमार्थ म्हणा. मला चांगले कपडे घालावे वाटले, माना प्रपंच आहे म्हणून, ऐहिक माना त्याला, कारण का? देहाच्या संबंधानं तो विचार. आता गंमत कशात आहे की मी चांगले कपडे परिधान केले, बरोबर. आता ह्याच्यातली अडचणी सांगतो मी फक्त. काय आहे ते इंग्रजीत एक म्हण आहे, इफ यू कांट कन्व्हिन्स समवन कन्फ्यूज हिम. तुम्ही जर एखाद्याला कन्व्हिन्स करू शकत नसाल तर कमीत कमी त्याला कन्फ्यूज तरी करा, म्हणजे निदान त्याची प्रवृत्ती तरी वाढेल विचाराची, तेवढं तरी करा. तसं मी आता कन्व्हिन्स करत नाहीच आहे तुम्हाला. मी ह्याच्यातली अडचणी सांगतो तुम्हाला. देहाच्या सुखाकरता केला जातो तो प्रपंच माना आणि अंतःकरणाच्या सुखाकरता केला जातो तो परमार्थ म्हणा. असं एक विधान मी केलं जे तुम्हाला मान्य झालंय असं तुमच्या चेहऱ्यावरून मला वाटतंय. आता ह्याच्यातल्या अडचणी सांगतो. देह जड आहे का चेतन आहे? देह जड का चेतन? जड. मग देहाला सुख होईल का?
मला खूप थंडी वाजली म्हणून मी शॉल घेतली तर मला बरं वाटलं. मला बरं वाटलं म्हणजे कुणाला वाटलं? म्हणजे कुठलंही सुख जर अंतःकरणापर्यंत जात असेल आणि अंतःकरणाला प्राप्त करून देणाऱ्या सुखाच्या प्रयत्नाला जर परमार्थ म्हणायचं असेल तर कशालाही परमार्थच म्हटलं पाहिजे का नाही? मी पुन्हा कन्फ्यूज करतोय तुम्हाला. आपण विचार करा या गोष्टीचा. आपण विचार करा या गोष्टीचा. माझा देह जड आहे हे आपल्याला मान्य आहे. मग देहाच्या सुखाकरता दगडाचं कधी सुख असतं का? दगड म्हणतो का मला याचं सुख झालं म्हणून? एखाद्या दगडाची सुंदर सुबक मूर्ती बनवली आणि मंदिरामध्ये ठेवली तर तो दगड म्हणत नाही वा 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 काय माझ्या जीवनाची धन्यता आहे. तो नाचत नाही. आणि ती मूर्ती बनवताना बिघडली म्हणून त्या मूर्तीला पायरी खाली पालथं टाकलं आणि त्याच्यावर पाय देऊन एखादा भाविक चढला तर मला ती मूर्ती दगड रडत नाही की मला का पायाखाली तुडवलं म्हणून. कारण त्याच्या ठिकाणी काहीच नाही, सुखदुःखादी भावना नाहीच आहेत दगडात. कारण दगडाच्या ठिकाणी जरी चिद्रूपानं परमात्मा असला तरी सुखदुःखाची जाणीव होण्याकरता नुसती चिद्रूपता चालत नाही, त्याला चिदाभास असावा लागतो असं वेदांताचं म्हणणं आहे. चिद्रूपता हे सुखदुःखाच्या अनुभवाला पुरेसं नाहीये. चिदाभास हा सुखदुःखाच्या अनुभवाला कारण आहे. चिदाभास लागतो. कारण चितला काहीच लागत नसतं, त्याला देहही लागत नाही पण चित आहे. त्याला इंद्रिय नसली तरी चित आहे. चित म्हणजे काय? सच्चित आनंद, याच्यातली चिद्रूपता. चिद्रूपता म्हणजे काय? त्याचं अस्तित्व. सद्रूपत्व तसं चिद्रूपत्व. चिद्रूपत्व दगडाला अस्तित्व आहे की नाही? आहे. त्याच्या ठिकाणी चिद परमात्मा आहे. चिद्रूपत्वानं दगडाच्या ठिकाणी परमात्मा आहे म्हणून दगडालाही काही सामर्थ्य आहे ना. दगडाला आकारमान आहे की नाही? आपण एखादा दगड काठोकाठ भरलेल्या भांड्यामध्ये, पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये आपण जर एखादा दगड टाकला तर पाणी बाहेर पडतं. किती बाहेर पडतं? भौतिकशास्त्राचे नियम काय? त्या दगडाचं जेवढं आकारमान आहे तेवढंच पाणी बाहेर पडतं असं आपण म्हणतो की नाही भौतिकशास्त्रामध्ये. म्हणजे तो दगड आपल्या आकारमाना एवढं पाणी बाहेर टाकतो हे सामर्थ्य दगडाच्या ठिकाणी आहे. कशाचं सामर्थ्य आहे? दगडाचं नाहीये, त्या दगडाच्या ठिकाणी असणाऱ्या चिद्रूपतेचं सामर्थ्य आहे. कारण दगडाच्या ठिकाणी कोणतंच सामर्थ्य नसतं. दगडावर आपण नारळ आपटला तर दगड फुटेल का नारळ? म्हणजे नारळ कुठून आणला त्याच्यावरती अवलंबून. पण सहसा आपण नारळ फोडताना दगडावरती आपटतो आणि तो नारळ फुटतो. आता नारळ आणि दगड, आता न्यूटनच्या नियमानुसार बघा, दगडावर नारळ आपण जेवढ्या प्रमाणामध्ये आपटतो तेवढ्यात त्या आपटण्याने नारळावर जेवढा आघात होतो तेवढाच आघात दगडावरही होतो. मग दगडाने फुटायला काय हरकत आहे? पण दगड न फुटता ज्या अर्थी नारळ फुटतो त्या अर्थी नारळापेक्षा त्या दगडाच्या ठिकाणी सामर्थ्य जास्त आहे हे मान्य करावं लागेल आपल्याला. कोणाचं सामर्थ्य? कुणाचं सामर्थ्य? ते त्याच्या कुठलंही सामर्थ्य ते त्या वस्तूचं नसतं. त्या वस्तूच्या ठिकाणी असणारी सामर्थ्य म्हणून जी शक्ती असते, सत्ता म्हणून जी शक्ती असते ते त्या चिद्रूपतेचं सामर्थ्य असतं वेदांताच्या नियमानुसार, भौतिकशास्त्राच्या जोडीने. आता पुन्हा हेच आहे, विज्ञानाचा ज्ञानाचा विरोध आहे हे आम्हीच ठरवलंय. आम्हीच ठरवलंय. कुठल्याही विज्ञानाचा ज्ञानाचा विरोध नाही, पण आम्ही ठरवलंय असं की विज्ञान ज्ञान विरोध असं काही नाही. जाऊ द्या, त्याची उदाहरणं सांगत बसत नाही मी. पण मुद्दा हा आहे, देह जड आहे. देहाला सुखदुःख नाही. सुखदुःख होण्याकरता साक्षीभास्य पाहिजे. नुसता साक्षी हे पाहिजे, चिदाभास पाहिजे. नुसता चित चालत नाही. चित तर दगडामध्येही आहे, मग दगडाला सुखदुःख नाहीये. तसं देहामध्ये चित आहे, देहाला सुखदुःख नाही. मग सुखदुःखाकरता आपल्याला चिदाभास पाहिजे. मग चिदाभास पाहिजे म्हटलं की चिदाभासाकरता अंतःकरण पाहिजे. चिदाभासाकरता इंद्रिय पाहिजे. चिदाभासाकरता इंद्रियांचा आणि त्या विषयाचा संयोग झाला पाहिजे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यस्तम स्थितिक्षस्व, दुसरा अध्याय गीतेचा. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय. मात्रा म्हणजे इंद्रिय, स्पर्श म्हणजे विषय. इंद्रिय आणि विषय यांचा संधिकर्ष व्हावा लागतो. मग काहीतरी सुखदुःखाचे अनुभव माणसाला येतात. भूक लागलेल्या माणसाला अन्न मिळतं तेव्हाच तो म्हणतो आता बरं वाटलं म्हणून. तोपर्यंत, जोपर्यंत अन्न पोटात जात नाही तोपर्यंत सुखाची भावना नाहीये. म्हणजे अन्न आणि भुकेलं पोट यांची भेट व्हावी लागते
इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून सुखदुःखाची जाणीव आहे, आणि मग तो विषय आणि ती इंद्रिय यांच्या संयोग होण्याकरता अंतःकरण मध्ये लागतं, अंतःकरण वृत्तीमध्ये लागतं. अंतःकरण वृत्ती म्हणलं की मग झालं, चिदाभास आला. कारण अंतःकरणामध्ये पडणारं प्रतिबिंब, चिदाचं प्रतिबिंब कशात पडतं? अंतःकरणात पडतं. बुद्धीमध्ये म्हणा, अंतःकरणामध्ये म्हणा, आता कशातही म्हणा, त्याचा काही विषय नाही, पण अंतःकरण म्हणणं सोयीचं आहे वेदांतात. तर अंतःकरणामध्ये ते जर प्रतिबिंब पडत असेल तर चिदाभासा करता अंतःकरण मध्ये घ्यावं, अंतःकरण मध्ये आलं. म्हणजे काय, कशा करता मी बोलतो की देहाला सुखदुःख नाहीच आहे, मग देहाच्या सुखाकरता करणं याला प्रपंच म्हणायचं, हे विधान कुठल्या पातळीवर सत्य मानायचं? कारण कुठलंही सुख अंतःकरणाला जाणवावं लागतं तर त्याला सुखरूपता येते, नाहीतर त्याला सुखत्व येतच नाही, येत नाही. मग ऐहिक कशाला म्हणायचं आणि पारमार्थिक कशाला म्हणायचं? ऐहिक कशाला म्हणायचं आणि पारमार्थिक कशाला म्हणायचं? आता त्याचं थोडंसं एक विधान करतो आणि थांबतो. ऐहिक आणि पारमार्थिक या भूमिका सांगताना एक शेवटचं विधान करतो. ज्या गोष्टी जाणल्यानंतर पुन्हा जाणणं शिल्लक राहतं त्याला ऐहिक म्हणा, आणि जे कळल्यानंतर पुन्हा जाणण्यासारखं काहीही राहत नाही त्याला पारमार्थिक म्हणा. ही एक परिपूर्ण व्याख्या झाली. आता ह्याच्यावर विकल्प नाही, आता कन्फ्युजन आता नाही. जे जाणल्यानंतर पुन्हा जाणणं शिल्लक राहतं त्याला ऐहिक म्हणा, आणि जे जाणल्यानंतर पुन्हा जाणण्यासारखं काही शिल्लक राहत नाही त्याला पारमार्थिक म्हणा. आता ही व्याख्या आपण डोक्यामध्ये ठेवूया, आणि मग ऐहिक आणि पारमार्थिक शिकवण काय आहे याचा उद्या विचार करूया. आत्ता पुरता मी थांबतो. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री एकच मिनिट थांबा.